नमस्कार, मी मधुरा गोडबोले. आजच्या ह्या क्रिएटर्स मी नंबर 2 काले खाली असे श्री म्हणजे तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपल्याबरोबर वैदिक परशुरामी अँड हर्ष महाडेश्वर. आणि आय एम व्हेरी फॉर्च्युनेट, फीलिंग हॅपी टू होस्ट दिस टू टॅलेंटेड इंडिव्हिज्युअल्स. फॉर्मॅटच असा आहे की मी कुठली एक इंट्रोडक्शन करून देईन. I know both of them don't need any introduction as such, but just checking the box. But I'll let them talk a few minutes about themselves or anything if they would like to add. आणि मग आपण प्रश्नोत्तर घेऊ. मी काही काढलेत प्रश्न, तुम्हाला काही असतील तर फील फ्री टू जम्प इन. आणि दिस इज अ क्रिएटर्स किट, सो दिस वी कॅन गो मोर दॅन जसे वरवरचे प्रश्नापेक्षा विल गेट इन टू डिटेल्स, एनी टेक्निकल डिटेल्स, एनिथिंग मोर स्पेसिफिक जर तुम्हाला विचारायचं असेल तर प्लीज फील फ्री. या सेशनसाठी प्रिपेअर करत असताना आय वॉज रिडिंग गोइंग थ्रू वैदिक बायो मोर इन डेप्थ ना. बाय ॲक्ट्रेसच्या आधी बरंच काय BA LLB जे शी कम्स फ्रॉम अ व्हेरी डिफरंट बॅकग्राऊंड आय वुड अज्युम. आणि त्याच्यानंतर तिचे खूप सुंदर पिक्चर्स आपण पाहिलेलेच आहे. आणि आता ह्या वर्षी का मागच्या वर्षी हायट्रिक ऑफ अवॉर्ड्स याच वर्षी 3 मूवीज स्टेट अवॉर्ड, एका मूवीसाठी 3 वेगवेगळे अवॉर्ड्स मिळालेत. आणि वुमन ऑफ इम्पॅक्ट वॉज अवॉर्डेड टू हर लास्ट इयर. सो वी आर व्हेरी फॉर्च्युनेट टू हॅव हर हिअर विथ अस. आणि आपलं होमग्रोन आय थिंक नाफाला बिलकुलच अनओळखी नसलेलं सेकंड व्यक्तिमत्व म्हणजे हर्ष. व्हेरी यू मस्ट हॅव सीन त्याच्या आता मूवीज पण स्क्रीन झाल्या काल 2, राईट? यू वर इन्व्हॉल्व ऑन 3, राईट? सो हर्ष ॲक्च्युली कॅन्सर रिसर्च सायंटिस्ट आहे. अँड देन ही डिसाइडेड टू गो इन टू फिल्मिंग. आपण त्यांना विचारलं की व्हॉट प्रॉम्प्टेड दिस चेंज. पण आता हर्ष कंडक्ट्स मेनी वर्क, ही हॅज कंडक्टेड मेनी वर्कशॉप्स ओव्हर लास्ट 2 years, मोर दॅन 2 years. आणि खूपच इफेक्टिव्ह वर्कशॉप्स आहेत त्यांची. आणि काही शिकायला मिळतं असं मी ऐकलं. आय हॅवंट हॅड अ चान्स टू अटेंड मागे. पण सो या ग्रेट इंडिव्हिज्युअल्स, व्हेरी अप टू यू. मला खरं तर हा फॉर्मॅट नवीन आहे. मला जनरली सवय आहे की मला लोक प्रश्न विचारतात. मी कथ्थक शिकवायचे ते, मग तिथे बोलणं स्वतःहून मला जमायचं आणि आवडीने मी करायचे. पण मी वेन इट कम्स टू ऍक्टिंग मी अजून तरी स्वतःहून फार काही बोलत नाही. तर मला असं वाटतं की मी प्रश्नच घ्यायचे. हा मला शुअर. सो मी मगाशी म्हणाले तसं की ऍक्टिंग मध्ये कसं काय काय झालं आणि तू डिसाईड केलंस की ऍक्टिंग करायची? कारण कथ्थक डान्सर तू आहेस, लॉयर बाय ट्रेनिंग. सो व्हॉट वाज दॅट? I always say that I've become an actor by accident. Okay. But I've come so far because of discipline. माझ्या अजिबातच डोक्यात नव्हतं खरं तर की मला ऍक्टिंगमध्ये शिकायचं आहे. पण लहानपणापासून आईने शी इज ऑलवेज एनकरेज्ड मी फॉर एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज. त्यामुळे विविध ऍक्टिंगचे वर्कशॉप्स असतील. कथ्थक तर मी 7व्या वर्षापासून शिकतच होते. त्याच्या परीक्षा, कॉम्पिटिशन्स, प्रोफेशनल परफॉर्मन्सेस 12व्या वर्षापासून ते सगळंच करत होते. पण 17व्या वर्षी अचानक संधी आली, एक ऑडिशनसाठी विचारणा झाली. आणि माय फादर वॉज रादर सपोर्टिव्ह आणि ते स्वतः थिएटर त्यांनी केलेलं आहे त्यांच्या बलच्या काळात. त्यामुळे ही एनकरेज मी टू गेट इन टू दिस अँड लीस्ट सी इफ आय एम लाईकिंग इट. आणि आय गॉट इन टू इट. आणि आफ्टर दॅट ऑल्सो आय वॉजंट व्हेरी शुअर. मला असं झालं, हा मला छान मजा आली, पण मला माहिती नाही की मला हे आयुष्यभर करायचं आहे. आणि त्याच्यानंतर मग माझं शिक्षणही सुरू होतं. आय वॉज व्हेरी 17 at that point of time. So I think I took my time to sort of figure out where I'm finding my peace. पण मला असं वाटतं की शिक्षण पूर्ण झालं, कथ्थक मी म्हटलं तसं शिकवतही होते. त्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर जेव्हा आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर हा सिनेमा माझ्या आयुष्यात आला, तेव्हा माझं लक्षात आलं की आय वॉन्टेड टू प्रूव्ह मायसेल्फ टू मायसेल्फ, टू नोबडी एल्स. आणि तेव्हा माझं असं लक्षात आलं की मला हेच करायचंय. आणि मी इतकी वर्ष चाचपडत होते, मी स्वतःला एक ते फ्रीडम दिलं होतं की ठीक आहे, आय हॅव द लिबर्टी, मला आय डोंट हॅव टू बॉदर अबाउट माय ब्रेड बटर. सो आय सॉर्ट ऑफ डिड एक्सप्लोर एव्हरीथिंग आय वॉन्टेड टू. अँड आय रिअलाइज की नो, आय थिंक दिस इज इट, दिस इज हाऊ आय वॉन्ट टू लिव्ह द रेस्ट ऑफ माय लाईफ. हो नाईस. सो as I said, acting happened by accident, but I'm so glad that it did. Nice.
So you talked about discipline. So tell us a little bit more. How do you approach a role? किंवा एखादी स्क्रिप्ट येते तेव्हा त्यातनं काय असं असतं त्या स्क्रिप्टमध्ये की हे करायचं आहे. मला एकतर सर्वप्रथम असं सांगावं वाटतं की माझ्यावरती जे जे काही संस्कार झाले म्हणजे कथकचे संस्कार तर झालेच, पण घरातनंही जी काही दृष्टी मिळाली त्या सगळ्यामुळे मला काय पद्धतीचं काम करायचंय ही दृष्टी माझ्या नकळत तयार झाली. आणि त्यात एक मोठा वाटा आहे. आम्हाला कायम आमच्या गुरु म्हणायच्या, माझ्या कथकच्या गुरुच्या आम्ही मावशी म्हणतो लहान, त्या आम्हाला कायम म्हणायच्या की तुम्हाला काय करायचंय हे तर माहिती असायलाच हवं, हे आपल्याला सापडतंच हळूहळू, पण तुम्हाला काय करायचं नाही हे माहिती असायला पाहिजे. आणि माझ्या बाबतीत मला असं वाटतं की मला ती क्लॅरिटी खूप लवकर आली की मला काय पद्धतीचं काम नाही करायचं. मग त्याच्यानंतर हळूहळू आय थिंक ओव्हर एक्सपिरियन्स ओव्हर पिरियड ऑफ ऑल दीज इयर्स मी फिगर आउट करायला लागले की माझ्यासाठी काय महत्वाचं आहे. आणि माझ्या असं लक्षात आलं की 4-5 काही ठोस महत्वाच्या गोष्टी आहेत ज्याच्यानी माझा निर्णय राईट होतो. त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सॉन्ग, त्या सिनेमाचं स्क्रिप्ट, त्या सिनेमाची कथा. मला असं वाटतं की आपल्या हातात एक असं शस्त्र आहे की ज्याच्याने आपण अनेक जीवनांमध्ये काहीतरी बदल आणू शकतो. आणि आय एम नॉट सेइंग दिस इन टर्म्स ऑफ सोशल मेसेजिंग किंवा काहीतरी इन्स्पिरेशनलच पाहिजे या दृष्टीने नाही, परंतु मनोरंजन जरी असलं तरी सुद्धा ते एका ठराविक क्वालिटीचं आपल्याला देता यावं हेच कलाकार म्हणून वाटत राहिलं. तेव्हा मला सांगते संहिता सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आय एम नॉट शुअर इफ आय कॅन यूज दॅट टर्म, पण पीपल से दॅट either you are or you are not a director's actor. आणि I consider myself fully a director's actor. कारण मला कायमच मी म्हटलं तसं ट्रेनिंगच असं आहे की समोरच्याला काय अपेक्षित आहे हे डिलिव्हर करण्यासाठी आपण स्वतःला जास्ती सशक्त करूया. त्यामुळे दिग्दर्शकाला त्या पात्राकडनं काय अपेक्षित आहे ते देणं खूप महत्वाचं आहे. म्हणून मग माझ्यासाठी दिग्दर्शक ही दुसरी महत्वाची गोष्ट आहे. मी कुठला दिग्दर्शन निवडते, मी कोणाबरोबर काम करायचं ठरवते, त्यांनी माझं काम कसं बाहेर येणार आहे हे ठरवतं. त्यामुळे ती दुसरी खूप महत्वाची गोष्ट. तिसरं मला असं वाटतं खूप चर्चा होतीये या सगळ्यावरती. काल इव्हन कीनोट स्पीच मध्ये सचिन खेडेकर असं म्हणाले की प्रोड्युसर कमी, फायनान्सर्स जास्ती, असं काही वेळेला होतं. त्यामुळे प्रोड्युसर हा सुद्धा खूप महत्वाचा फॅक्टर आहे की एखादी कलाकृती आपण तयार करत असताना जी मेन व्यक्ती आहे, जी सगळे निर्णय ड्राईव्ह करणे, त्या व्यक्तीला ह्यातलं किती कळतं किंवा ह्या किती गंध आहे. तुम्हाला देर इज नो क्वालिफिकेशन पर्से म्हणजे काय म्हणूया ही माझ्याकडे डिग्री आहे तर मी आता प्रोड्युसर होऊ शकते असं नाहीये. परंतु त्या व्यक्तीचं विजन काय आहे, त्या व्यक्तीला कुठल्या लोकांना एकत्र आणून काय पद्धतीचं प्रोजेक्ट करायचं हेही खूप महत्वाचं ठरतं. त्यामुळे दिग्दर्शकाबरोबरच प्रोड्युसरही कोण आहे हेही खूप महत्वाचं ठरतं. त्यानंतर मला असं वाटतं की थोडासा स्वार्थी विचार की हे पात्र मला कलाकार म्हणून आणि व्यक्ती म्हणून काय देऊ जाणार. इज इट गोइंग टू मेक अ चेंज इन माय ओन लाईफ फर्स्ट. म्हणजे प्रेक्षकांच्या आयुष्यात काहीतरी बदल करावा ही आशा असते किंवा त्यांना त्यांचं मनोरंजन व्हावं हीही आशा असते, पण मुळात मला ह्या पात्रातनं काय मिळणार आहे. आणि हा साधी विचार खूप लवकर माझ्या मनात रुजू झाला. त्यामुळे मला असं वाटतं की मी प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करते. मग सिनेमाचा जॉनर तरी वेगळा हवा किंवा त्या पात्रातनं काहीतरी मला वेगळी चॅलेंज मिळाली ही इच्छा असते. त्यामुळे तोही मला असं वाटतं की खूप महत्वाचा भाग आहे. आणि मला असं वाटतं की ऍक्टर म्हणून कितीतरी वेळेला असं होतं की यू वॉन्ट, ओके तुम्ही स्वार्थी असता, तुम्ही डेली असता, यू वॉन्ट टू लुक एट द लेंथ ऑफ इट की मी किती वेळ दिसतेय. मला असं वाटतं काही वेळेला त्या पलीकडे जाऊन विचार करायला लागतो. म्हणजे मी किती वेळ दिसते त्यापेक्षा मी जितका वेळ दिसते त्यात मला काय इम्पॅक्ट. आणि मला असं वाटतं की सिम्बाच्या वेळेस माझ्यासाठी तो खूप ड्रायव्हिंग फोर्स होता. किंवा आणि डॉक्टर काशीनाथ काळेकरचे म्हणजे मी तर नवीन होतेच, मी शिकतही होते, परंतु एवढ्या मोठ्या कलाकारांच्या मांदिये आपण जे काही आपल्या वाट्याला येत आहे ते काय आलंय आणि आपण किती सादर करू शकतो हा हेतू आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या काही 4-5 गोष्टी आहेत ज्या कायम म्हणजे त्या चेकलिस्ट मध्ये असतातच आणि त्या ते टिक बॉक्सेस चेक झाले तरच पुढे जाते. त्यामुळे मला कालच एकदिन कुठेतरी विचारलं की नवीन लेखक दिग्दर्शकांबरोबर काम करायला आवडेल का किंवा, तर मी म्हटलं की अर्थातच म्हणजे प्रत्येक वेळेला त्या व्यक्तीच्या पाठीशी असलेला अनुभव किंवा त्याचं गुडविल किंवा त्यांनी काय काम केलं हेच
is not always enough to decide whether it is going to become a product that I want to be a part of. Good or bad is again, I think, ती अखंड प्रोसेस, ती सगळी टीम एकत्र येणं हे खूप फॅक्टर्स असतात. पण मला एखाद्या प्रोजेक्टचा भाग होण्यासाठी त्या लेखकाची वाईट, त्याचं लिखाण आपल्याला आवडते का, हे महत्वाचं आहे. त्यामुळे फर्स्ट टाइमर जर नॉट, मला असं वाटतं ही दृष्टी थोडंसं कामातनं, अनुभवातनं तुम्हाला येत जाते. आणि अगेन मी कालही हे मी टेम्पलेटमध्ये म्हटलं की मी खूप नशीबवान आहे की मला माझ्यावरती खूप चांगले संस्कार झाले. मला आमच्या गुरुच अशा होत्या की कळत नकळत ह्या सगळ्या गोष्टींचा विचार, त्याची दृष्टी इन्कल्केट होत गेली. त्यामुळे मला माझं काहीच यात क्रेडिट नाही. मी जे जे काही मला मिळत गेलं ते फक्त मी ऑब्झॉर्व करून त्या परीने निर्णय घेण्याचा प्रयत्न करते. गोइंग टू हर्ष, सिमिलर की बिलकुल फिल्मची बॅकग्राऊंड नाही आहे आणि वन फाईन डे यू डिसाइडेड की आणि आय नो इट्स नॉट वन फाईन डे यू वर्क टुवर्ड्स इट, आय वुड लाईक टू हिअर दॅट. बट फॉर अ थर्ड पर्सन फ्रॉम आउटसाइड, इतली सारे सायंटिस्ट होता आणि आता फिल्म मेकर, प्लीज टेल अस युअर जर्नी. Okay. So firstly, I think this was, I think way back जेव्हा मी तारे जमीन पर फर्स्ट टाइम बघत होतो. आणि at some point of the film, I started crying. I think like many of you might have connected. Much of it, कारण actually माझे बाबा पण बसले होते. Kind of, आपल्या फॅमिलीमध्ये आपल्या असं रिलेशन असतं की युअर डायनिंग टेबल कन्व्हर्सेशन आर मोर अबाउट किती अभ्यास केला, काय झालं, स्टडीचा प्रोग्रेस काय. इट वॉज सो आय फेल्ट की समवेअर आय एम मिसिंग समथिंग and I cried a lot during the film. And then when I came back home, I was just Google मध्ये टाकलं की like what is that feeling which is connecting with you straight from a film. आणि थोडा रिसर्च करता करता कथासी सापडला. आणि दॅट वॉज द पॉइंट वेअर आय स्टार्टेड रिसर्चिंग मोर. आणि आय फेल्ट की ओके, सो आय मीन दिस इज समथिंग रिअली मॅजिकल दॅट आय सॉ समथिंग ऑन स्क्रीन अँड दॅट वॉज लाईफ चेंजिंग फॉर मी. सो तो ती पॉवर ही कळली की इफ यू आर वॉकिंग आउट ऑफ अ थिएटर ॲज अ चेंज पर्सन, दॅट इज द पॉवर ऑफ सिनेमा. आणि फिल्म इव्हेंच्युअली अशी कळली की सिनेमा हा असा मीडियम आहे की तुम्ही 3 तासात कोणाची लाईफ स्टोरी समजू शकता किंवा जगू शकता. आणि देर इज नो अदर, म्हणजे इट्स नॉट, देर इज नथिंग टँजिबल. यू हॅव नथिंग टू होल्ड टू, नथिंग टू कीप और व्हॅल्यू, बट जस्ट द मेमरी ऑफ वॉट यू हॅव लिव्ड विच माईट स्टे विथ यू फॉर लाईफ टाईम. की हा सिनेमा मी एक टाइमला बघितला आणि दॅट चेंज माय लाईफ. सो असे भरपूर फिल्म्स आहेत विच वी फील हॅव इम्पॅक्ट आवर लाईफ्स. आणि दॅट केप्ट इन्स्पायरिंग की okay, I have to learn now. So they तसं करता करता when I was working in Howard Medical, there was an open course in filmmaking. And though that was free for me, so I took that many years. And it was more on history of cinema. And I was at some point I was getting impatient. Gary, I need to understand you what happens, how do I write scripts. But it was more on history. It was more on mythologies, philosophies, which I'm using right now. While writing. So I started as a screenwriter. I started assisting a lot of people locally. And then at some point I was waiting. I knew कि 2017 मध्ये माझा ग्रीन कार्ड होईल आणि I'm going to quit my job. So I was planning 5 years for that. And typically I used to, during my lunch break, I used to disappear for 2 hours, go to a library and study about films. Because I realized that those 2 hours I'm just spending with my colleagues talking about how badly you're treated at work. How someone else is favored. But it is never positive. It is all about like how this person has a better life than me. So I started to like that. So this 2 hours every day helped me to take that decision after 5 years. And then 2017 I quit my job. But till then I was working in local productions. And then finally I got into this full time. And since then 8 years I've been doing this full time. I registered my own production. I started whatever savings I had, I invested in camera equipment. That was a huge investment I did for my because the lenses at that time I got, and I'm not saying everyone should do that. The lenses I got were Argenta Primes. They are $100,000 के lenses होते थे. Because they used in Game of Thrones, Narcos. Camera I used was 40,000 का camera था. Because I thought कि if I have to do this for my life, then I might as well invest in the right equipment, work with the right people, because I don't want to keep upgrading the camera equipments. Until then, I had assisted enough people
Sean, the person who was shot Terminator, I had just DM'd him like, which camera should I buy? And I was not even expecting his response. So he responded, he get a red Gemini. And he said, help me make the decision. So I don't have anything against film school. I mean, I know कि film school से हम काफी आए students, but I would highly recommend कि work on the ground, work with people, because these people will tell you कि what to buy, what not to buy. Film schools मध्ये असा एक challenge होतो कि which I realized when I was teaching workshops, कि people who are in film schools, they're joining our workshop, and I was like, why do you need to? Because you're already learning from the top guns. But they told me that the professors who are working in film schools, they're not working on the field. So they have been passing on the same knowledge. Even the cameras which are shown, they're not latest technologies. They're camcorders. I mean, unless you're going to UCLA, I think probably they have REs or REDs. So तो एक होता कि तो एक difference होता. So that is where I feel you have to work on the ground. You have to assist people and work as a production assistant. I think that's the best way to get on a set. And then slowly I started writing, directing, and then I think as an independent filmmaker, if you're living in America, I think you'll end up doing everything. I've been editing for 8 years now. And submission is short film movie again. Dilip terminated my workshop in August 2024. And then he told me of a story which he was working for 3 years. And I think I totally agree with what Vedi said about producers, because working with Dilip was a blast, because he told me that we discussed about it. He told me, Ash, I trust you, go for it. So although we had to chase everything within 3 days, limited budget, tight budget, and limited crew, but working, I think recently Anurag Kashyap mentioned in an interview that if a film is bad, a producer is equally responsible because the script is excellent, but still the film is bad. That means somewhere producers are telling you to create something which you don't want to create, or if that was not your conviction. And that is happening a lot. I think we have discussed that. And even I'm actually working on a feature film last 5 years. It is based on a true story called Sati's Life. I think Balchandra attended my workshop, and I think he closed up. It's based on a true story. So it's about this Kashmiri Pandit family who moved to US to save the life of their child. So like any other person, like me, who came to America to chase an American dream, this family did not come to America to chase an American dream. They had to save the life of their child because he's suffering from a rare disease called Duchenne muscular dystrophy. And the maximum lifespan is 15 to 20 years. But today he is 38 and he has a PhD in mathematics. Wow. And past 20 years, none of his body parts move. So he has a tablet in front of him. And with his retina, the tablet will control the wheelchair. He will write emails. He has written his thesis for bachelor's. He has written his thesis for PhD. Just with his eyes. And the first time we had emailed him to get the life story, the kind of email he had drafted is, you will feel like it's drafted by a professor. Comma, full stop, you will not even realize that this person doesn't have hands and legs for the last 20 years. So we have been trying to tell this story, and when we were pitching it to investors, when we were talking to producers, some suggested, let's Telugu film chalta hai. Let's Pushpa is doing well right now. Let's just make it into a Telugu diaspora film. Let's just find conflicts from probably South. And we were like, okay, when the film releases, when people know Punabadari film ahe, they will feel cheated. We have been finding this whole system in a way ki, if it's a formula, if it's a trend, it's not going to stay by the time you release your film. At the current, if I have to tell you, in our producers team right now, the entire discussion is Sayyara release and it is doing so well. But it's a trend. I mean, it's one-off film which worked. But now you have to look into other films and what you want to create. I think there's a saying that never let anyone hold a writer's pen. Let the writer write whatever he wants to. Let the director make whatever he wants to. Sure, you're putting in money as an investor, which is amazing because there is nothing without money. I mean,
crew has to get paid, everyone has to get paid. If the film is invested, if the money is invested in a film, it has to make money so that the producer gets their money back for whatever they invested. It's a hard money for everyone. And at the same time, if the film makes money, we are looking at more films to be made. And that's what we want. But at the same time, the investors and the producers should also be educated about cinema. They should also get a formal training made. Not only the business side of things, okay, this film is working. So you have a data point for that film which has worked. That doesn't mean it's going to work for every other film. That's what Tom Hanks says, no one knows if the film is a hit or not unless it's released. And it will have its destiny. A good film will always have its destiny. Only it might not do well. Probably 10 years down the line. Like for example, there's this, there was a series called He or something, which is on Netflix. It's a suspense thriller. So that series was released on Life OK. It was doing very average. And then it was re-released on Netflix after 4 years. And it became a blockbuster. Now there are 7 seasons of that series. So it will get its due. Sorry, I went a little bit long there. You covered a few more questions I had. Next question to you, Ivy. अगदी सुरुवातीच्या काळात अशी कुठली गोष्ट होती किंवा कुठलं काय हे होतं अभिनय वाचतीचं की दॅट सरप्राईज यू दॅट वॉज मोस्ट चॅलेंजिंग? मला असं वाटतं की हे प्रोफेशनच खूप सरप्राइझिंग आणि चॅलेंजिंग आणि अनप्रिडिक्टेबल असं आहे. वेन आय से दॅट व्हॉट आय मीन इज आपण ॲज ही राईटली मेन्शन एव्हरीबडी कम्स विथ सम सॉर्ट ऑफ अ ट्रेनिंग. आणि मला कथ्थकमुळे अभिनयाचं एक वेगळं अंग होतं आणि ते ट्रेनिंग घेऊन आले होते. देर आर पीपल हू कम आउट फ्रॉम फिल्म स्कूल्स. देर आर पीपल ज्यांनी खूप वर्ष थिएटर केलेलं असतं आणि जे सिनेमा करायला येतं. पण मला असं वाटतं की ते माध्यम म्हणजे त्याची गंमतच ही आहे की ते एका अर्थी ऑर्गनाइज आहे पण आणि नाही पण. म्हणजे हो बरोबर प्रत्येक सेटवरती कॅमेरा असतो, लाईट्स असतात, तो कॅमेरा तो मला शूट करणार, एक सिनेमॅटोग्राफर असतो, एक दिग्दर्शक असतो, हे प्रत्येक सेटवरचे कॉमन फॅक्टर्स आहेत. परंतु प्रत्येक सेट वेगळी असते, प्रत्येक सेटवरचं काम करण्याची पद्धत वेगळी असते. द कॅप्टन ऑफ द शिप जे म्हणतात दिग्दर्शकाला, त्याच्यावरती खूप गोष्टी अवलंबून असतात. त्याचा अप्रोच, त्याची एनर्जी ऑन द सेट, त्याचं पॅशन टुवर्ड्स दॅट पर्टिक्युलर स्क्रिप्ट, ह्या सगळ्या गोष्टी इतक्या वेगवेगळ्या असतात. आणि मला सुरुवातीला असं वाटत होतं की हा मी एक फिल्म केली आहे म्हणजे मला कळलंय की सिनेमा कसा बनतो. आणि इमिडिएटली आफ्टर दॅट मी पहिला सिनेमा केला ज्याचं दिग्दर्शन महेश कोठारे यांनी केलं होतं, आणि मी दुसरा सिनेमा केला ज्याचं दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलं होतं. आणि काहीच साधर्म्य नव्हतं सेटवरती. दोघांचीही फंक्शन करण्याची पद्धत खूप वेगळी आहे. अप्रतिम दिग्दर्शक आहेत दोघंही खूप अनुभवी आणि मोठे आहेत. पण वेगळं होतं, दोन्ही सेट्स वेगळे होते. तिथे ज्या पद्धतीने काम केलं जात होतं ते वेगळं होतं. त्यांचं कम्युनिकेशन विथ एव्हरी ऍक्टर वॉज व्हेरी डिफरंट. म्हणजे महेश कोठारे ज्या पद्धतीने मला समजावायचे शॉर्ट मध्ये काय हवंय त्याच्यापेक्षा खूप भिन्न पद्धत महेश मांजरेकरांची होती. पण मला असं वाटतं की द फन ऑफ दिस मीडियम ऑर दिस फील्ड इज दॅट इट इज सो अनप्रिडिक्टेबल. म्हणजे मला कुठल्याही क्षणी आयुष्यात असं वाटलं नाही पाहिजे की आता मला कळलंय. ज्या क्षणी तुम्हाला असं वाटेल त्या क्षणी स्वतःला विचारा की आपला इगो आड येतोय का, आपल्याला असं वाटतंय का की आता आपल्याला सगळं जमणार आहे. आणि मला असं वाटतं इट अप्लायज टू एव्हरीबडी, ईच अँड एव्हरी टेक्निशियन. आय थिंक यू कुड अग्री विथ दॅट. म्हणजे आपण कितीही काम केलं तरी सुद्धा कमीच पडणार आहे. आणि दॅट इज आय थिंक द मोस्ट चॅलेंजिंग पार्ट ऑफ दिस प्रोफेशन. की आता नॉट दॅट आय एम कम्पेअरिंग अँड आय डोंट नो दी अदर साइड ऑफ द वर्ल्ड, पण तुम्ही एखाद्या काय म्हणूया एखादं प्रशिक्षण घेतलेलं असेल एखाद्या कोर्सचं, तर मला मोर ऑर लेस A+B=C हे माहिती असतं आणि त्याचं ऍप्लिकेशन करायचं असतं. मुळात इथे ABC नाहीच आहे. ही गंमत आहे या प्रोफेशनची. आणि इफ यू आर रेडी टू बी मोल्डेबल, तुम्ही शिष्यावस्था तुमची सोडायला तयार नसाल तर हे क्षेत्र तुम्हाला खूप लांब घेते. बट द मोमेंट यू वॉट हे काम करण्यामागचा हेतू जर निखळ असेल तर मला असं वाटतं की ग्रोथ स्काय इज द लिमिट. हाऊ नाईस. मला सुचत आहे बोलायला.
learning plus unlearning is important. Always. Each day is different. हर्ष, तू स्क्रिप्ट कशी निवडतोस? काय व्हॉट इज नाव ओव्हर द इयर्स? सो आता काय झालं की आता आम्ही जेवढे स्क्रिप्ट वाचतो ना तर कळून येतं की म्हणजे एका स्क्रिप्टमध्ये प्रॉब्लेम्स काय आहेत, रेड फ्लॅग्स काय आहेत. आणि आम्ही म्हणजे एका पॉईंट नंतर आम्ही खूप त्याला ऑब्जेक्टिव्हली बघतो की आम्ही स्ट्रक्चरने त्याला ब्रेकडाऊन करतो की ओके इज द स्ट्रक्चर करेक्ट, डायलॉग्स आहेत का, म्हणजे इज द डायलॉग्स हॅव्हिंग लाईक सबटेक्स्ट अँड कॉन्टेक्स्ट तो क्लीन आहे का. कारण तो नसेल म्हणजे वी कॅनॉट एक्सपेक्ट एव्हरीवन टू बी स्क्रीन राईट. स्टोरीज येतात खूप बट दॅट्स ओके टू बी अ स्टोरी. आणि आम्ही जी शॉर्ट फिल्म पण केली यु नो फॉर्च्युनेटली आय डिड 14 ड्राफ्ट्स आफ्टर दिलीप गिव्ह मी द स्क्रिप्ट. आणि ही वॉज पेशंट इनफ की ही असं नाही की म्हणजे काही प्रोड्युसरचं असं असतं की माझी बॅट आहे म्हणजे तेच नाही बहुतेक सो देर इज अ रिझन स्क्रिप्ट रायटर्स एक्झिस्ट इन दिस वर्ल्ड अँड दे आर ओनली डुईंग स्क्रिप्ट रायटिंग, दे आर ओनली डुईंग स्क्रीन रायटिंग. आणि यू ते पहिला ड्राफ्ट असं लिहितात की मी थोडंसं स्क्रिप्ट रायटिंग बद्दल थोडंसं स्क्रिप्ट भरते किंवा पहिला ड्राफ्ट असं लिहितात की ते फ्री फ्लो आयडियाज. त्याच्यानंतर देर आर 100 ड्राफ्ट्स दे आर वर्किंग ऑन टू वर्क ऑन सबटेक्स्ट, कॉन्टेक्स्ट, टू एक्सपोजिशनल आहे का, ऑन द नोज आहेत का डायलॉग्स. कारण आपण यु नो डेफिनेटली दे ट्रोली इन्स्पायर्ड फ्रॉम हाऊ पीपल टॉक बट देन यू हॅव टू शेप देम फॉर सिनेमा. You cannot put everything. You cannot have long dialogues, right? कन्साइज असले पाहिजे, पॉईंट तोच म्हटला पाहिजे पण एका कन्साइज वे मध्ये. त्यामुळे आणि एस्पेशली स्टुडिओज इथे एवढे स्ट्रिक्ट आहेत की इफ द स्क्रिप्ट हॅज इवन कॉमा और फुल स्टॉप दे विल पुट इट इन द गार्बेज. दे विल नॉट इवन थिंक. Whereas, and this is by no means I'm criticizing the Indian system, but when I saw Andhadhun's script, it is written as if it is written on a notepad. पण आता ते चेंज होत आहे. आता स्क्रीन रायटर्स आर फॉर्मॅटिंग द स्क्रिप्ट, दे आर युझिंग फायनल ड्राफ्ट, दे आर युझिंग सॉफ्टवेअर्स. रायटर्स ड्युएट इज अ फ्री सॉफ्टवेअर. आणि आय फील की म्हणजे इफ यू आर स्क्रिप्ट रायटर और इफ यू वॉन्ट टू बी स्क्रिप्ट रायटर देन यू विल हॅव टू गो थ्रू दिस प्रोसिजर इफ यू आर रायटिंग अ स्क्रिप्ट फॉर टुडेज टाइम. आणि तो एक म्हणजे आय एम नॉट सेइंग की एक वेल फॉर्मॅटेड स्क्रिप्ट नसलेली आली पण त्याचं फर्स्ट इम्प्रेशन असं होतं की ही इज नॉट अ स्क्रीन रायटर. सो फॉर्मॅटिंग हा खूप महत्वाचा गोष्ट आहे इथे. प्लस देर आर सो मेनी प्लॅटफॉर्म्स विल कन्सल्ट युअर स्क्रिप्ट रेडी होईल. सो आता माझी सच इज लाईक आय स्क्रिप्ट विच आय सेंडेड टू दिस प्लॅटफॉर्म वॉज क्रिएटेड. सो दे गेव अस अ स्कोर ऑफ क्लोज टू 70 आणि साऊंड ऑफ मेटल विच हॅड गॉट अकॅडमी अवॉर्ड इट हॅड गॉट 70. सो वी थॉट की ओके we are going in the right direction, but that doesn't mean we have to stop here. And we did like 20 revisions after that. We sent it to several consultants. आम्ही त्यांचा फीडबॅक घेतला. सो आता कळून येतं की अरे स्क्रिप्ट मध्ये काय इश्यूज आहेत बिकॉज when you're reading it, when you're writing it, then we send it to other writers. आमचे फ्रेंड्स आहेत, they are also full-time writers, so they will give us a very critical feedback. अरे this is working, this is not working. Or else send it to script consultants. They will criticize you because they don't know you. And they will not, it's anonymous. Anjum Rajavati, he does script consultancy. So he has done script consultancy for Andhadhun. And he is also SW as a head. So he's making some path-breaking changes in Screenwriters Association right now. But आम्ही ती स्क्रिप्ट म्हणजे जज करतो की कशी ती स्क्रिप्ट आहे. आता दिस इज अ लिटल बिट आय वुड से की म्हणजे इट्स अ व्हेरी funny situation where I think Vaidehi might also, if a script is not good, but if it's an opportunity, how do you deal with it? So sometimes if I'm directing the project, I also do cinematography. Yes. So if I'm doing cinematography, I see this project in a way that, okay, I cannot cross the boundary of a cinematographer and say, okay, script change kara. Because that's not my part. So in that situation, मी असं बघतो की आय एम गिव्हन अ ब्लँक कॅनव्हास अँड आय हॅव टू मेक द मोस्ट ब्युटिफुल पेंटिंग. आता ते पेंटिंग कुठं कळली नाही केली ती माझी जबाबदारी नाही. दॅट इज ती जबाबदारी रायटरची आहे ती डिरेक्टरची. बट ती पेंटिंग आवडली लोकांना ती फिल्म बघायला आवडली, माझं काम झालं. बिकॉज आय कॅनॉट फाईट अ सिच्युएशन अँड आय फॉर्च्युनेटली नॉट वॉक्ड आउट ऑफ एनी सेट जिथे माझं जमलं नाहीये. आय विल गिव्ह माय ओपिनियन वन्स ट्वाइस इफ आय सी दॅट समवन इज गोइंग अराउंड. कोणी ऍक्सेस ब्रेक करतोय, कोणी काय करतोय, आय विल गिव्ह दॅट पर्सनल इन्फॉर्मेशन. बट इफ आय एम डिरेक्टिंग I have the full liability. Then I'm going to talk to the producer. He script आली but then the script has issues. And if we don't fix it,
we will be the people to suffer eventually because you are going to live on the journey of this film for, if it's a short film, 3-4 mahine, 1 वर्ष, if it's a feature film for life. So if all you have to do is take a feedback from other script writers, see if it's working or not, and fix it right there. Yes. So that's what we try to do wherever possible. But I think probably, I don't know how would you handle a situation where script is okay, but opportunity is good, actors are good. सो मी जे 5 मुद्दे मगाशी म्हणले ना, तर सुरुवातीला माझा अप्रोच असा होता की नाही हे 5ही गोष्टी या पाहिजेत. बट आय रिअलाइज इट डझंट हॅव. दिस इज नॉट हाऊ इट वर्क्स. युटोपिया. हे तरी काहीतरी कमी पडतंच. कधीतरी असं होतं की प्रोड्युसर तेवढा अनुभवी नाही, कधीतरी असं होतं की बेबी दिग्दर्शन नवीनच आहे. आय डोंट नो, आय हॅव टू गेज वेदर जे म्हणलं जातंय, जे मला सांगितलं जातंय ते डिलिव्हर होणार आहे का नाही. काही वेळेला ॲटलीस्ट द स्क्रिप्ट इज नॉट द स्ट्रॉंगेस्ट. पण मग अशा वेळेला काय करायचं, आणि थोडासा सिस्टमॅटिक अप्रोच, ऑब्जेक्टिव्ह अप्रोच या सगळ्याकडे ठेवावा लागतो. कारण शेवटी म्हणजे आता इन आवर केस आम्ही दिसणार होतो आणि वी आर हेल्ड रिस्पॉन्सिबल फॉर एव्हरीथिंग. म्हणजे खरं तर आमचं काम सगळं नसतं, आमचं काम फक्त येऊन अभिनय करणं असतं. पण बिकॉज वी आर द फेसेस ऑफ द प्रोजेक्ट, मग काय अशा वेळेला करायचं. तर ह्या 5 गोष्टींपैकी किमान 3 टिक बॉक्सेस होत आहेत काय, हे किमान म्हणजे माझ्या ॲव्हरेज एक्सपेक्टेशनच्या वर जाते का. आणि ॲज यू राईटली सेड, माझ्यासाठी ती ऑपॉर्च्युनिटी आहे का. म्हणजे कदाचित त्या सिनेमा, आणि हे थोडंसं अवघड आहे गेज करणं ॲट अन अर्ली स्टेज. काही वेळेला तुम्हाला सगळे टिक बॉक्सेस टिक्ड वाटतात, पण तरी सुद्धा द फायनल प्रॉडक्ट इज नॉट अप टू द मार्क. कारण देयर आर सो मेनी कॉन्टेंजन्सीज. ती प्रोसेस तशी म्हटली तर क्लिष्ट आहे, आणि पुन्हा मी म्हटलं तसं अनप्रेडिक्टेबल आहे. आज मला जे सांगितलं गेलंय किंवा आज मला जे चित्र माझ्यासमोर उभं केलंय ते सी थ्रू होईलच असं नाही, कारण देयर आर लॉट्स ऑफ डिफिकल्टीज. सो मग अशा वेळेला माझ्या मनाचं समाधान की मी माझं काम निवडताना ह्या गोष्टी पाहतेय, ह्यातल्या किमान 3 गोष्टी मला मिळत आहेत का. मग त्या 1-2 गोष्टींवरती मी कॉम्प्रोमाइज करायला तयार आहे का. मग माझं माझ्या मनाचं समाधान झालं की मग मी, ॲज ही राईटली सेड, की माझ्याकडनं मी माझं काम पूर्णपणे 100% दिलं की माझी जबाबदारी संपली. मग त्या सिनेमाचं नशीब, लोकांना ते आवडतंय का नाही, खूप फॅक्टर्सवरती अवलंबून असतं. पण आय थिंक दिस इज अ स्ट्रगल दॅट विल नॉट एंड. कारण म्हणजे ह्या गोष्टी कमी जास्ती होतच राहतात. तुम्ही तुमच्याकडनं काय कॉन्ट्रीब्युट करू शकता टू मेक इट मोर ब्युटिफुल इज ऑल यू कॅन. आणि मला असं वाटतं की ॲट सम पॉईंट इफ यू फील, आणि इट्स नॉट अबाउट बिंग ॲरोगंट की अरे I know what I'm doing, I have the full conviction, but if you have tested it, me Vishal Vadrana भेटलो. He said that I take opinions, but I do whatever I want to. But you're talking about Vishal Vadrana. He has decades of experience. He can do that. Alfred Hitchcock, he used to not write scripts, but he's Alfred Hitchcock. So either you're Alfred Hitchcock or you're everyone else, and everyone else have to vet their script. Like they have to make sure that in the script is at the best level by consulting with other people and making sure that okay, this is the best script which has to go to the actors. But when that happens, I mean, one of the experience which I had on my film, which is recent, that's why I could talk about it. Ki when I was pitching, it's a female protagonist film, and that itself is quite a challenge to make in a country like India, because our films are very hero centric. It's a very so when I'm pitching the film, male actors are telling me that I feel like a flower pot in the film. But isn't that every other Indian Come film? to the other side, yeah. Right? So I mean, it's not, because I did have a good character arc for the male actor, but they would want me to change the script, and I said I will not change the script. It's a female protagonist film, and I don't want to lie that it has dual importance. No, it is a female protagonist film. My film is like Erin Brockovich. So I want to stay true to that. And if luckily my producer has agreed to. Because first question he asked me is ki, how will a female protagonist film make money? Because we don't have much data of that. Of a female protagonist film making a lot of money. Mary Kom असेल एक rare example. English हा एक rare example है. So, but you have to change that somewhere. If my film wants that, if the story wants that, and it's based on a true story, then why not, right? So I
and I've sent it to a lot of actors who have appreciated it. We have spoken to Shefali Shah, we have spoken to a lot of great actors who said that they love the script. Tilotama Show, she loved the script. And she said, Harsh, don't change anything. But now it comes to a point where producers are also involved. Ki she's celibate, he's celibate. This is what I'm about. This is OTT. This is theatre. And that is something which I just hate that whole process. Ki who are you to decide whether it's an OTT or it's a theatre? You can predict, but let the film decide its journey. The film हो गया and झाल्यानंतर decide कर. Don't decide कि this actor is sellable or not sellable. Right? Make the final film. Sure, discuss the money and everything based on how things are, but let the film decide its destiny. Nice. I wish everybody saw it. Thought right. Coming back to you, as an actor, तू कशी तयारी करतेस एखाद्या रोलची, काय प्रोसेस तू करतेस, किंवा कारण तुझी आता बघितलं तर सच अ व्हेरीड रोल मान आहे, आता 1, 2, 3, 4 एकदमच कॉन्टेम्पररी आहे ना. सो हाऊ डू यू गो अबाउट इट? I think what I have learned over on these years is मला मेथड ऍक्टिंग म्हणजे काय कळत ना. हे मी आधी क्लिअर करते. A lot of people speak about a lot of different things, especially we just senior actors बरोबर काम करता. Of course, there's a lot of interaction and I have been extremely blessed and all my co-actors have been gracious enough to share their journeys, their thoughts, their opinions. In fact, a lot of them have even helped me navigate through things where I'm feeling stuck over them. So, मला असं वाटतं की त्या पात्राशी मैत्री करणं इज दी ओनली वे टू अंडरस्टँड. म्हणजे वेन आय गेट अ स्क्रिप्ट, मला त्या सिनेमासाठी म्हणजे त्या सिनेमात त्या पात्राचा असलेला सहभाग एवढाच दिसतो. पण मला जर ते पात्र कळायची अपेक्षा असेल किंवा माझी जर इच्छा असेल की मला ते पूर्णपणे कळावं पात्र, तर मला त्याच्या आजूबाजूचं एक विश्व तयार करावा लागणार. आणि माझ्या सगळ्याच दिग्दर्शकांनी मला कायमच त्यासाठी मदत केलेली. मी खूप प्रश्न विचारते, पण माझ्या कुठल्याच दिग्दर्शकाने मला कधीच असं म्हणलं नाही की काय कारण मला पडतायत प्रश्न, मला ते बॅकड्रॉप. आणि हे मी आता करते, म्हणजे हे मला पहिल्यापासून येत होतं का, तर नाही. मला पहिल्यापासून काहीही येत नव्हतं. सुरुवातीला गेल्यानंतर आपल्याला दिग्दर्शक जे सांगतील तेवढं आपण चांगलं काम करायचं आणि करी जायचं, एवढंच माहिती होतं. मग नंतर संहिता कळायला लागली. मग तो म्हणाला तसं की स्क्रिप्ट वाचायची कशी, त्यातनं नक्की आपल्याला रेड फ्लॅग्स, ग्रीन फ्लॅग्स काय मिळत आहे, मग आपल्या पात्रासाठी त्या सगळ्यातनं काय मिळतंय, आणि मग ह्या पलीकडचं त्या पात्राचं विश्व काय असेल बघा. ती जेव्हा तुम्हाला त्या पात्राशी तशी ओळख होते, तेव्हा मला असं वाटतं की तुम्हाला ते स्वतःत इन्कल्केट करणं सोपं जातं. आणि मग हळूहळू, म्हणजे इट्स फॉर द टाइम बिंग ऑब्व्हियसली, पण हळूहळू यू स्टार्ट थिंकिंग लाईक द कॅरेक्टर. म्हणजे आपण जसं जनरली आता एखादा नवीन मित्र किंवा मैत्रीण आपल्या आयुष्यात असेल, ते आल्यानंतर इनेटली असं होतं की अशा सिच्युएशन मध्ये काय करेल, बरं, किंवा ती इथे असेल तर ती काय चूज करेल, किंवा ती आता खायला काय घेईल, इतक्या साध्या साध्या गोष्टी असतात. पण तसंच त्या पात्राशी जर मी डील करत राहिले तर मला सोपं जात नाही. मला छोट्या छोट्या गोष्टी सापडायला लागतात ज्या इव्हेंच्युअली मला म्हणजे मी कधीच असं डिझाईन नाही केलंय मी स्वतः. अगेन टू इच इज ओन, प्रत्येकाची वेगळी प्रोसेस असू शकते आणि ती असावी, प्रत्येकाने आपापली प्रोसेस शोधावी. पण माझं असं कधीच नाही झालंय की मी स्क्रिप्टमध्ये ह्या पॉइंटला ही अशी मुवमेंट करणार आहे किंवा मी अशा पद्धतीने माझी मान वळवणार आहे. हे मला कधीच जमलं नाही. राईट ऑर रॉंग मला माहिती नाही. व्हॉट वर्क्स फॉर मी ॲज अन ॲक्टर इंडिव्हिज्युअल इज, मला एकदा ती पर्सनॅलिटी कळली, माझी एकदा मैत्री झाली त्या पात्राशी, की मी स्वतःला स्वाधीन करते. अँड आय ऑल्सो वॉन्ट टू सी व्हॉट इज कमिंग आउट ऑफ यू. कारण युअर सबकॉन्शियस प्लेस सच अन इम्पॉर्टंट पार्ट ॲज अन ॲक्टर. कितीतरी वेळेला तुम्ही काही इन्स्ट्रक्ट न करता सुद्धा मेंदू काम करतो, आणि माझ्यासाठी ते कायम होत आहे. आणि माझे दिग्दर्शक सगळेच दे हॅव बीन काइंड इनफ टू सी इट. इफ दे लाईक इट दे कीप इट, दे अप्रिशिएट इट. इफ दे डोंट दे विल कम अप टू मी अँड टेल मी की नाही आय एम लुकिंग फॉर समथिंग एल्स. मग ते समथिंग एल्स समजून घेऊन सुद्धा डिलिव्हर करता आलं पाहिजे. सो वेन आय एम गेटिंग इन टू इट, तेव्हा मला आय वॉन्ट टू अंडरस्टँड द कॅरेक्टर फुल्ली.
आणि त्याच्यासाठी मग मला जो काय स्ट्रगल असेल, जी काय रिसर्च करावं लागेल, जे काही दिग्दर्शकाला त्रास द्यावा लागेल, ते सगळं करून एकदा ते सापडलं की मग पुढचा प्रवास माझ्यासाठी सोपा. एनी फेवरेट रोल? पात्र म्हणून मला माहिती नाही, पण प्रवास म्हणून मला असं वाटतं की 1, 2, 3, 4 हा सिनेमा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. मला माहिती नाही, आय नो इट इज नॉट अवेलेबल ऑन अ लॉट ऑफ, इट इज नॉट अवेलेबल ऑन एनी OTT प्लॅटफॉर्म, आणि मी स्वतः सुद्धा थांबले, कारण माझी इच्छा आहे की हा सिनेमा जास्तीत जास्त लोकांनी पाहावा. कारण वरुण नार्वेकर सारखे दिग्दर्शक आता आपल्याकडे खूप कमी आहेत, जे इमोशन्सना इतकं छान हँडल करतात आणि इतक्या छान पद्धतीने लोकांपुढे प्रेझेंट करतात. आमच्या सिनेमाचा विषय थोडा वेगळा होता, ज्यांना माहिती नाही त्यांना सांगते. एक नवविवाहित जोडपं असतं, लहान असतं, ॲक्सिडेंटल प्रेग्नन्सी त्यांच्या आयुष्यात येते. 23-24 वर्षाचे येते. यू कॅन इमॅजिन इन टुडेज टाइम्स इफ अ 23-24-year-old कपल बिकम्स प्रेग्नेंट, मुळातच त्यांच्या आयुष्यात काय चॅलेंजेस येतील अचानक, आणि दे आर लिव्हिंग बाय दमसेल्व्स, दे आर नॉट लिव्हिंग विथ देअर पेरेंट्स. आणि त्यात त्यांना कळतं की त्यांना क्वाड्रुप्लेट्स होणार आहेत, विच इज लाईक अ 1 in probably 6 lakhs. ह्या रेशोची ती केस असते. मग ते दोघं त्यांच्या मॅच्युरिटीत, त्या वयोगटात असून त्यांचं काम, त्यांचं करिअर, त्याच्या प्रायोरिटीज हे सगळं सांभाळून ह्या सगळ्याशी कसं डील करतात, हा 1, 2, 3, 4चा प्रोसेस. विपुल. निपुण आणि आम्ही त्यात काम केलंय. निपुण आणि वरुणने लिहिलेली स्क्रिप्ट आहे आणि वरुणने दिग्दर्शन केलं त्याचं. तर मला हा विषयच एकतर इतका मजेशीर वाटला. हे सगळं करत असताना आता कितीतरी लोक काही वेळेला म्हणतात की यू हॅव टू ब्रिंग आउट समथिंग फ्रॉम युअर मेमरी. इथे काय ना माझं लग्न झालंय, ना मी कधी प्रेग्नेंट आहे, हाऊ डू आय डील विथ दिस. बट आय थिंक दॅट इज द ब्युटी ऑफ ऍक्टिंग, की तुम्हाला अशी पत्र करायला मिळतात, साकारायला मिळतात, अशा भावना एक्सप्लोअर करायला मिळतात, ज्या तुम्ही कदाचित आयुष्यात कधीच एक्सपिरियन्स केल्या नसतील. आणि प्रॉबब्ली दॅट इज वाय माझ्यासाठी हा सिनेमा सगळ्यात जास्त, म्हणजे आता अगेन मी इतके वेगवेगळे सिनेमे केले तरी त्या सगळ्या सिनेमामधली पात्र अशीच आहेत की मी माझ्या आयुष्यात त्यातला काहीच कधी अनुभवलं नव्हतं. संगीत मनापानचा कालखंड मी वेगळ्या आयुष्यात पाहिला नाही, आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर सुद्धा इज अ बायोपिक. या गोष्टी घडल्या आहेत. सो मला असं वाटतं की ह्या सगळ्याच प्रोसेसेस खूप गमतीशीर असतात, पण 1, 2, 3, 4 मी मला कलाकार म्हणून खूप क्लॅरिटी दिली, म्हणजे अजून क्लॅरिटी दिली ऑफ हाऊ टू अप्रोच माय वर्क, हाऊ टू अप्रोच माय कॅरेक्टर. जेव्हा तुमच्याकडे काहीच नसतं, क्लीन स्लेट आहे, आणि तुम्हाला विषय पण दिला नाही, एवढं म्हटलंय की एक एसे लिहून काढा, असं झाल्यावर काय करायचं, हे मला 1, 2, 3, 4 शिकवलं. विच इज वाय आय थिंक ह्या सिनेमाचा प्रवास माझ्यासाठी खूप खास. आणि अमिताभ बच्चन बरोबर पण काम. Oh yes. कसा होता तो एक्सपिरियन्स? आय वॉज फर्स्ट सिनी मूवी नाही? येस येस. एक तर माझा पहिला हिंदी चित्रपट, त्यात मी इट्स व्हेरी वियर्ड, मला काय म्हणजे मी जेव्हा ऍक्टर नव्हते तेव्हापासून मला एक असं कायम एक स्वप्न होतं की मला अमिताभ बच्चनला केव्हा एकदा बघता यावं. म्हणजे सगळ्यांचंच असतं ते, आपले कोणत्या मोठे हिरोज असतात, आणि अमिताभ बच्चनच्या बाबतीत मला कायमच असं वाटायचं की त्या माणसाने आयुष्यात इतकं काय काय पाहिलं. तरी कलाकार म्हणून तो मोठा आहे, पण फ्रॉम ऑल दॅट वी नो त्यांनी इतकं काय काय पाहून सुद्धा कसा असेल हा माणूस, हा कसा वागत बोलत असेल, आणि कसं प्रत्येकाच्याच तोंडी कायम चांगलंच असतं अबाउट हिम. तर अशा बॅकड्रॉपमध्ये जेव्हा मला कळलं की वजीरमध्ये मला त्यांच्या मुलीचं काम करता येणार आहे, तेव्हा नॉट एक्झॅजरेटिंग, ना मी पैसे विचारले, ना मी तारखा विचारला, ना मी हे विचारलं की मी किती दिसणार आहे सिनेमात, मी हो. कारण मला असं वाटलं की मला 1 दिवस जरी त्यांच्याबरोबर घालवायला मिळाला तरी मला चालेल, आणि माझ्या अपेक्षांच्या पलीकडचा अनुभव होता. मी त्यांना ज्या दिवशी भेटले, मला आठवते मी त्या दिवशी त्या शॉट नंतर व्हॅनमध्ये जाऊन जवळजवळ 1.5 ते 2 तास फक्त रडतो. आणि इट वॉज म्हणजे इतकं ओव्हरवेल्मिंग होतं ते, कारण ती व्यक्ती का मोठी आहे हे मला त्या दिवशी त्यांना भेटल्यावर कळलं. ही वॉज काल ते मी आणि माझी आई सेटवर गेल्यावर प्रत्येक वेळेला उठून उभे राहायचे. का करावं त्या माणसाने? पण इट्स नॉट जस्ट असते, दॅट इज हाऊ ही इज विथ एव्हरीबडी. क्लास. दिस इज हाऊ ही इज. मी पहिला शॉट त्याच्यावर करायला गेले तेव्हा मी एवढी नर्वस होते की माझ्या चेहऱ्यावर दिसत होतं की मी माझ्यातनं आता काही होणार नाही. आणि ते त्यांनी गेज केलं, ते माझी गप्पा मारायला. त्याने मला पहिला प्रश्न विचारला, खाना खाया क्या?
आणि आय गॉट सो हॅप म्हणजे मी इतकी पझल झाली मला असं झालं की आता या प्रश्नाचं नॉर्मल माणसासारखं उत्तर द्यायचं थोडं आपण इतके आपल्याशी इतकं नॉर्मल बोलतायत वागतोय आणि ही जस्ट स्टार्टेड कम्युनिकेटिंग आणि आय फॉरगॉट अबाउट द प्रेशर दॅट आय हॅड अँड प्रॉब्ली दॅट्स वाय मी गेल्यानंतर खूप रडली की मला असं झालं की मी किती नशीबवान आहे की आपल्यासमोर अशी एक व्यक्ती आहे जी एवढी मोठी आहे त्यांना आपण कोणाला माहिती नाही त्यांना माहिती आहे की आपण आत्ता काम करायला सुरुवात केली आहे तरी सुद्धा ही वॉज काइंड इनफ टू मेक शुअर दॅट आय फील कम्फर्टेबल बिफोर आय डिलिव्हर माय फर्स्ट टेक आणि ही माणसं हे कलाकार खूप खूप मोठे असतात हे याच कारणासाठी असतात म्हणजे त्यांची क्राफ्ट त्यांनी केलेली कामं ही तर आता सगळ्यांना माहितीच आहे पण बियॉन्ड दॅट ती माणसं कशी आहेत ह्याच्यामुळे आय थिंक त्यांचा टीका इतकी वर्ष का झालाय हे आपल्याकडे कळत होतं नाईस. आय हॅड अ क्वेश्चन Yes. लाईक मोस्टली कॅरेक्टरायझेशनला वगैरे आपण आयुष्यात कधी माणसं जे ऑब्झर्व वगैरे केले असतील तेच आपण पात्रात हे करतो साकारतो सो थिंग इज की आता जर का तुम्हाला कोणी नवीन असं वेगळं कॅरेक्टर दिसलं तर तुम्ही ते ऑब्झर्व करता का म्हणजे मनात येतं का विचार की हा असं का करत असेल किंवा पुढे काय करणार आहे वगैरे मला असं वाटतं ऑब्झर्वेशन वेन यू आर अन ऍक्टर एस्पेशली बिकम्स सेकंड स्केल म्हणजे कशाने म्हणते मी मला कायम सगळे म्हणजे मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा मला असं व्हायचं की माझं नाही ऑब्झर्वेशन तेवढं चांगलं कदाचित मला नाही कळत पण आय डिड रिअलाइज दॅट इट इज अ पार्ट ऑफ यू म्हणजे मी कदाचित डायरेक्ट कुठलीच गोष्ट कोणाकडनं उचलत नाही पण आपला मेंदू इतका शार्प आहे आता आणि इतक्या म्हणजे आता जवळजवळ 16 वर्ष झाली मी काम करते मी खूप काम नाही केलंय पण जे काही काम करते त्याच्याने ते इतकं सिंगिंग झालंय ऑलरेडी आणि ते तो मेंदूचा भाग झालाय की माझ्या कळत नकळत मी खूप गोष्टी टिपत असते आणि जेव्हा गरज असते तेव्हा मेंदू बरोबर तुम्हाला ती फाईल काढून पुढे देते तुम्ही अखंड पर्सनॅलिटी कधीच कोणाची घेत नाही कारण दॅट डझंट फिट युअर कॅरेक्टर कारण ते कॅरेक्टर एक फिक्शनल कॅरेक्टरच असतं तुमच्या लेखकाच्या डोक्यातून आलेलं कॅरेक्टर असतं परंतु खूप मॅनरिझम्स असे असतात की जे तुमच्या पिक्युलिअरली लक्षात राहतात की मला हे या पद्धतीने करायला हवे मी आता रिसेंटली भारतात आदिशक्ती थिएटर आणि रिसर्च सेंटर असं आहे जे विनय कुमार नावाचे एक खूप मोठे थिएटर आर्टिस्ट आहेत जे सांगतात तर मी त्यांचा एक कोर्स केला 10 दिवसाचा बिकॉज अगेन आय फील लाईक दिस जर्नी नेव्हर एंड्स यू नेव्हर स्टॉप लर्निंग एज अन ऍक्टर आणि तो परफॉर्मर्सचाच कोर्स आहे तर तिथे गेल्यावरती अजून मला इतक्या गोष्टी सापडल्या म्हणजे आपण ऑब्झर्व करतच असतो पण त्याला एक दिशा मिळाली की इट बिकम्स इझियर त्यांनी आम्हाला स्माईलचे वेगवेगळे प्रकार दाखवले आणि मी जस्ट म्हणजे आम्ही सगळेच इतके चाट पडलो की वी डू दीज थिंग्स वी नो दीज म्हणजे ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आणि कलाकार म्हणून आपण हे खूप गोष्टी एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करत असतो पण ते दाखवत असताना असं लक्षात आलं कोणीतरी त्यांना हा प्रश्न विचारला त्यावर त्यांनी ते करून दाखवलं की प्रत्येक पात्राची स्माईल वेगळी असू शकते आता मी ऍक्टर म्हणून किती नाही म्हटलं तरी एक ठराविक लिमिटच्या पुढे किती अजून माझे काय म्हणूया फेस फीचर्सचे रिस्ट्रिक्शन्स आहेत माझे फिजिकल रिस्ट्रिक्शन्स आहेत तर त्यांनी आम्हाला तिथल्या तिथे 5 वेगळ्या पर्सनॅलिटीज थ्रू स्माईल असं दाखवलं आणि देन इट सॉर्ट ऑफ ट्रिगर्स यू की हो ऍक्च्युअली इथे बसलेल्या प्रत्येकाची स्माईल वेगळी आहे आणि इट्स नॉट जस्ट स्ट्रक्चर ते तुमच्या पर्सनॅलिटीचं पण रिफ्लेक्शन असेल यू जस्ट हॅव टू सॉर्ट ऑफ कीप सीइंग आणि तुम्ही हे कॉन्शियसली नाही करू शकत जेव्हा आता जसं आपल्याला लहानपणी अभ्यास कर असं म्हटल्यावरती आपण सगळ्यात कमी अभ्यास करायचो ही गोष्ट करायची आपल्याला ह्युमन टेंडन्सी कर म्हटलं की आपल्याला मस्त करायचं करू नको म्हटलं की आपल्याला तेच करायचं त्यामुळे मला असं वाटतं की हे जितकं ऑर्गॅनिकली होत जाईल तितकं आपलं बँक तयार होते वेगवेगळ्या मॅनरिझम्स जे आपण ऑब्झर्व केलेले असतात बोलण्याच्या स्टाईल्स असतात वेगवेगळे डायलेक्ट्स असतात ती बँक तयार करत राहणं हे आपलं कलाकार म्हणून काम आहे आणि हे कॉन्शियसली करता येत नाही आता जे काही इंटरॅक्शन होत आहेत त्यातनं सुद्धा मी सबकॉन्शियसली आय एम स्टोरिंग द लॉट ऑफ इन्फॉर्मेशन जी मला इव्हेंच्युअली कधीतरी उपयोगी पडणार आहे सो या आय गेस खूप कॉन्शियसली जरी नाही तरी सुद्धा यू हॅव टू मेक इट अ हॅबिट सो दॅट इट हेल्प्स वन मोर क्वेश्चन की तुमचे असे 3-4 वगैरे मूवीज मी खूप पाहिलेत की ज्यात तुमचा कॅरेक्टर सोबत ट्युनिंग छान झालं म्हणजे को ऍक्टर्स वगैरे सोबत सो त्यासाठी तुम्ही काही वेगळी प्रॅक्टिस वगैरे केली का असं त्यांच्यासोबत अगोदर काही बोलले वगैरे
मी कुठलीच नावं नाही घेणार, पण माझ्या सहकलाकारांमध्ये काही माझे मित्र आहेत, काही माझे अजिबात मित्र नाहीये, पण हे तुमच्या कामाच्या आडी येत नाही जनरली. म्हणजे द होल आयडिया इज मला ते पात्र किती कळलंय आणि त्या को ऍक्टरचं पात्र किती कळलंय, त्यांच्यातलं इंटरॅक्शन इज इम्पॉर्टंट रादर दॅन दोन ऍक्टर्स मध्ये. डज इट नॉट हेल्प? ऑफकोर्स इट हेल्प्स. म्हणजे आता 1-2-3 4चं उदाहरण दिलं तर माझं आणि निपुणचंच काम होतं त्या सिनेमात. आम्ही दोघंच जण होतो. तर म्हणजे आम्हाला गरज होती एक सर्टन कम्फर्ट लेवल असण्याची. ते नवरा बायको आहे, ते अनेक वर्ष डेट करताय. सो बॉडी लँग्वेज मधनं ते येणं गरजेचं होतं. म्हणून कलाकार म्हणून फक्त आमची म्हणजे माणूस म्हणून आमची फक्त मैत्री म्हणून उपयोग होणार होता का, तर नाही. आमचा दिग्दर्शक इतका हुशार आहे, मला खरंच हे सांगावं असं वाटतंय आवर्जून. वरूनही आम्ही एकतर आम्ही ज्या घरात शूट करणार होतो त्या घरात आम्हाला तो शूटच्या आधी 2-3 दिवस घेऊन गेला आणि आम्ही फक्त टाइमपास गप्पा मारल्या तिथे, जस्ट टू बिकम कम्फर्टेबल विथ दॅट स्पेस. आणि त्यानंतर एक दिवस त्याने आम्हा दोघांना ठराविक रक्कम दिली आणि रिकामं घर होतं. तो म्हणाला की ह्या घरासाठी तुम्हाला जे काही घेऊन यावं असं वाटत असेल ते घेऊन या. तुमच्याकडे एवढे पैसे आहेत त्यात तुम्हाला काय आणा असं वाटतंय ते आणा. आणि आमच्या नकळत वैदेही आणि निपुण मागे पडले आणि समीर आणि सायली शॉपिंग करायला लागली त्यांच्या वेळेसाठी की इथे काय बाबा आपल्याला रंगसंगती काय हवी, कुठले आयटम्स हवे, किंवा समीर आणि सायलीला काय वाटत असेल. कारण तेव्हा आमची सुद्धा त्या पात्रांशी ओळखच होत होती. म्हणजे नॉट दॅट आम्हाला पूर्ण ते पात्र कळलं होतं, पण आम्ही आमच्या परीने सुद्धा इतके एक्साइट झालो की ही काहीतरी वेगळी एक्सरसाइज आहे. सो आपल्याला ह्यात आणखी काय करता येईल, अजून कसं सजवता येईल. सो मला असं वाटतं की सहकलाकाराबरोबरचा कम्फर्ट महत्वाचा आहे, पण माणूस म्हणून कमी, कलाकार म्हणून जास्त. आणि तो सुद्धा बऱ्यापैकी दिग्दर्शकावरती ते अवलंबून असतं असं मला वाटतं. आता हे झालं 1-2 सारख्या सिनेमाचं उदाहरण, पण आता सोंबेली सारखे सुद्धा सिनेमे आहेत जिथे आम्ही खूप माणसं होतो, खूप गदारोळ होता, पण तरी सुद्धा माझा नवरा होता एक त्या सिनेमात आणि मला त्याच्याबरोबर एक इक्वेशन एस्टॅब्लिश करणं गरजेचं होईल. पुन्हा तेच आता त्या सिनेमात आम्हाला खूप वेळ मिळाला आधी एकत्र घालवायला असं नाही, कारण आम्ही इमिडिएटली आफ्टर कोविड शूट केलं. सो आधीच आमच्याकडे खूप रिस्ट्रिक्शन्स होते आणि असं सगळं. परंतु ही प्रोसेस जरी नसली किंवा ह्या पद्धतीने जरी नाही तरी सुद्धा मला आणि आम्हाला वी हॅड टू सॉर्ट ऑफ क्रिएट आवर ओन लिटिल वर्ल्ड इन दॅट किओस. आणि आता आमिरसारखा ऍक्टर तर आता इतका अनुभवी आहे की मला फार तेव्हा नाही काही करावं लागलं. म्हणजे ही मेड शुअर नाही, मैत्री वगैरे नंतरचं भाग, आम्ही त्या अखंड त्या सिनेमाच्या काळात आमची मैत्री झालेली नव्हती, पण तरी सुद्धा वी मेड शुअर दॅट वी हॅड अ सर्टन कम्फर्ट दॅट रिफ्लेक्ट्स. सो वेदर ऑर नॉट यू नो दॅट पर्सन फॉर इयर्स, वेदर ऑर नॉट दॅट पर्सन इज युअर फ्रेंड, कुठलीही व्यक्ती असेल तरी सुद्धा त्या पात्रांची मैत्री म्हणा गरजेचं. एक ऑन मार्केटिंग अँड प्रमोशन, आय फील लाईक मराठी मूवीज थोडेसे कुठेतरी लॅग होते. फॉर एक्झाम्पल हास्य जत्रामध्ये ते मोर दॅन मराठी हिंदी मूवीचं तिथे प्रमोशन जास्त होतं. अदरवाईज म्हणजे रादर बी इफीसी कपिल शर्मा शो मध्ये कधीच आपण असं पाहिलं नाही की मराठीचं म्हणजे ग्रुप तिथे जातोय अँड दे आर प्रमोटिंग देअर मूवी. मे बी दॅट कॉस्टली अँड ऑल, बट लाईक फॉर 1 or 2 मूवीज इफ वी डू इट. सो आता मी पुन्हा आय वॉन्ट टू अवॉइड टेकिंग नेम्स बट आय विल. आत्ता सह्याराचा विषय निघाला. सह्यारा सिनेमाने काय प्रमोशन केलं होतं? काहीही नाही. त्या कलाकारांचा आत्ता एकही इंटरव्ह्यू तुम्हाला कुठेही सापडणार नाही. ते कुठल्याही शोवर गेले नाही, त्यांनी कुणालाही इंटरव्ह्यूज दिले नाही आणि इट वॉज अ कॉन्शियस डिसिजन. व्हॉट वर्क फॉर दॅट फिल्म आता खूप सगळे तज्ञ अनालाइज करतायत आणि त्यावरती चर्चा, व्हॉट्सअप तज्ञ पण त्यावरती चर्चा चालली आहे की त्याची गाणी वर्क्स आहे. इट हिट द राईट ऑडियन्स अँड दॅट इज वाय पीपल बिकेम इंट्रीग्ड. त्यांना ती फिल्म पाहावीशी वाटली आणि मग वर्ड इज माउथ ऑब्विसली टूक देम टू प्लेसेस. फ्लिप साईड ऑफ इट, मी SU नावाची फिल्म केली होती ज्याच्यात आकाश ठोसर, मी, सत्या मांजरेकर, मयुरेश पे आणि बरीच नवी फळी होतो त्यावेळेला, संस्कृती बालपण. पुन्हा महेश मांजरेकरांची फिल्म होती. आम्ही कपिल शर्मा शोला गेलो होतो फॉर प्रमोटिंग द फिल्म, पण ती फिल्म नाही माहिती बरं का, पीपल हॅवंट वॉच्ड दॅट फिल्म. सो मला असं वाटतं की अगेन इट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ द फॅक्ट दॅट दिस इंडस्ट्री इज अ व्हेरी अनप्रेडिक्टेबल.
आज एखादी गोष्ट चालली की आपण त्याचा अनालिसिस करतो आणि म्हणतो हा ह्यांच्यासाठी हे वर जरा आपण हे करून बघूया, तुम्ही पुढच्या वेळेला ट्राय करा, इट मे नॉट. सो हा येस, आय कम्प्लिटली अग्री की मराठी सिनेमा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक सिस्टमॅटिक अप्रोच हवा, त्यासाठी काहीतरी पावलं उचलली जायला हवी, ज्यासाठीच आय थिंक नाफासारख्या संस्थेचे आम्ही कायम डे वन पासून आभार मानतोय की आज मला वाटलं नव्हतं संगीत मानपान इथे सुद्धा इतक्या लोकांपर्यंत पोहोचेल, पण ते झालं. सो मला असं वाटतं की त्या पद्धतीचा अप्रोच किंवा त्या पद्धतीची यंत्रणा उभी करणं सो दॅट द फिल्म रिचेस द मोस्ट नंबर ऑफ पीपल इज आत्ताच्या काळाची गरज. आणि फक्त मराठीसाठी मला असं वाटतं सगळ्याच सिनेमाचं आहे. म्हणजे कुठलाही रिजनल सिनेमा घ्या किंवा हिंदी सिनेमा घ्या, कितीतरी म्हणजे मी स्वतः सुद्धा अशी आहे की मला सह्याद्रीविषयी माहितीच नव्हती. गाणी त्याची खूप पॉप्युलर होती, ती माझी भक्ती बहीण आहे, तिला माहिती होती गाणी, पण आय हॅड नो आयडिया. सो आय थिंक एक सिस्टमॅटिक अप्रोच तिथे थोडासा गरजेचा आहे. पण माझा अनुभव तसा थोडा तुटपुंज आहे मार्केटिंग या भागांना. त्यामुळे मला असं वाटतं की ज्या लोकांना खरंच या रस आहे किंवा त्याचे स्किल्स आहेत, वी नीड दोज काइंड ऑफ पीपल. आपल्याला अजून अजून तेवढी लोक पाहिजेत ज्यांची डोकी आपल्याला मिळतील ह्या सगळ्यासाठी आणि आपल्याला मदत होईल. I think next question probably. As a beginner actor, there is no bare act as such. It's not a perfect science. पण ह्यामध्ये जोपर्यंत तुम्हाला पुढचा प्रोजेक्ट मिळत नाही किंवा अशा बऱ्याच वेळेला there's a gap आणि तुम्हाला एक ऍक्टर म्हणून सिद्ध करायचं तर स्वतःच होतं. देर आर टाइम्स when you feel like you have to beat your own trumpet, then you question yourself, is this the right approach, maybe this is not right. So how do you deal with this? What are your experiences or जसे एज्युकेशनल कॉमेंटमध्ये विचारायचं झालं तर की बाबा हे वाचा, हे बघा, हे हो झालं तर असंही बोलू शकतं, असं नाही की दॅट इज दिस थिंग. एनी एक्सपिरियन्स दॅट यू शेअर? मी खूप माझ्या पुरतं बोलते आता. मला अजिबातच आय डोंट वॉन्ट टू मेक दिस गोल्डन रूल किंवा अशा पद्धतीने आपण म्हणजे प्रत्येकानेच करावं असं मला माझं म्हणणं अजिबातच नाही. मला असं वाटतं की इंडिव्हिज्युअली यू हॅव टू फाइंड युअर जर्नी. मी सुरुवातीच्या काळात माझं शिक्षणही सुरू होतं, त्यामुळे मी अक्षरशः वर्षांना एखादीच फिल्म करत होते, विच इज अबाउट 25 to 30 years. उरलेले 300-350 दिवस मी काहीही काम होते. पण म्हणायचे मी काहीही काम नव्हते करत, मी कॉन्टेंट कन्झ्युम नव्हते का करत होते. मी माझ्या कथकच्या क्राफ्टवर काम नव्हते का करत होते. माझ्या बरीने मला वाचनाची फार आवड नाही, त्यामुळे मला विचारलं काय पुस्तक वाचवतो, माझ्याकडे नाही उत्तर. मी इंग्लिश लिटरेचरची स्टुडंट आहे. मी परीक्षेसाठी तेव्हा खूप वाचायचे, खूप वाचन केलं, पण ती आवड म्हणून माझ्यात रुजू नाही झाली. आज मला एखादं पुस्तक असं वाटलं की खूप इंट्रिगिंग वाटते तर मी घेऊन बसेन, 2 दिवसात पूर्ण करेन, पण मी ते नियमितपणे करते का तर नाही. माझी ती टेंडन्सी नाही. परंतु मला असं वाटतं की हा मधला काळ रिकामे दिवस असं न पाहता मला काय करावं फॉर माय क्राफ्ट. नेसेसरीली तुम्ही खूप वेगवेगळे वर्कशॉप्सच करा असं नाही, प्रत्येक वेळेला त्याचाही उपयोग होतो असं नाही. आणि एस्पेशली आता मी मुंबईत राहते, अनफॉर्च्युनेटली द सीन इज सच. मॅक्सिमम लोक वर्कशॉप्सला ह्यासाठी जातात की तिथून काहीतरी कास्टिंग एजंट्सचे नंबर्स मिळतील, नेटवर्किंग, कोणाची तरी ओळख होईल किंवा काहीतरी एखादी ऑडिशन मिळेल. इफ यू गो फ्रॉम दॅट अप्रोच आय डोंट थिंक इट इज गोइंग टू टेक यू एनीवेअर. आणि वी नो सो मेनी पीपल हू आर डुइंग दॅट बट आर नॉट गेटिंग एनीवेअर. त्यापेक्षा मग सेल्फ डेव्हलपमेंटसाठी मी काय करू शकतो. आता मी म्हटलं तसं माझं कौतुक म्हणून नाही, पण मला हे सांगण्यात आलं आणि मी ते करू शकले याचा मला आनंद आहे. आज 15 वर्ष काम केल्यानंतर मला कोणीतरी सांगितलं की तू एक 10 दिवसाचं रेसिडेन्स ट्रेनिंग करून येईल, आणि मी गेले ग्रुप कॉलेजच्या नव्हतं माझ्याकडे तेव्हा दुसरं काही काम, पण मला ते युटिलाइज करता आले 10 दिवस टू अंडरस्टँड अ डिफरंट अप्रोच टुवर्ड्स ऍक्टिंग और टुवर्ड्स परफॉर्मिंग इन जनरल. मी कथक परफॉर्मर सुद्धा आहे आणि ते सुद्धा मला जिवंत ठेवायचे कायम सोड. त्यामुळे स्टेज परफॉर्मन्सेसच्या दृष्टीने सुद्धा मला काय करायची गरज आहे, कारण मी तेही करतच असतो. आणि ही 2 माध्यमं पूर्ण वेगळी आहेत, पण त्या दोन्हीसाठी मला काही ना काहीतरी करत राहणं गरजेचं आहे. आणि अगेन देर इज नो सेट फॉर्म्युला. इफ डुईंग अ वर्कशॉप वर्क्स फॉर मी, मे बी रीडिंग वर्क्स फॉर यू. इफ वॉचिंग ऑर कन्झ्युमिंग कॉन्टेंट वर्क्स फॉर मी, मे बी काय म्हणतात त्याला, लोकांच्या भेटीगाठी कदाचित कोणाच्या तरी उपयोगी पडतील, लिखाण कदाचित कोणाच्या तरी उपयोगी पडेल. आणि लिखाण म्हणजे आय एम नॉट सेइंग फ्रॉम द स्क्रिप्ट रायटिंग or स्क्रीन रायटिंग पर्स्पेक्टिव्ह, जस्ट जर्नली.
इसेन्शियली परफॉर्मिंग इज वॉट एक्सप्रेशन. सो ते एक्सप्रेशन तुम्ही कुठल्याही पद्धतीने काय म्हणूया डेव्हलप करू शकता. सो तुमच्यासाठी इंडिव्हिज्युअली काय वर्क करेल कॅन बी डिफरंट, पण मी आय हॅव मेड शुअर ना सुरुवातीचा काळ वॉज सर्टनली डिफिकल्ट टू अंडरस्टँड की हा मधला जो काळ आहे, ही मधली जी गॅप आहे ते म्हणजे आपलं करिअर संपलंय असं नाही, किंवा तुम्हाला कामच मिळणार नाहीये असं नाही. यू हॅव टू कीप डुईंग समथिंग. आणि आत्ताच्या काळची अनफॉर्च्युनेटली थोडीशी ही गरज आहे की यू हॅव टू बीट युअर ग्राउंड. मला अजूनही जमतं का? नाही. माझे इंस्टाग्रामवर केवढे फॉलोअर्स आहेत, अजूनही 1 मिलियन टच नाही केलेलं. माझ्या मॅनेजरनी माझ्या मागे लागून झालं, माझे फ्रेंड्स मला एनकरेज करतात की तू हे पण कर, तू ते पण टाक, तू यू शुड पोस्ट डान्स व्हिडिओज, युअर कथक डान्सर. माझ्यातनं अजूनही होत नाही. पण आय विल नॉट डिनाय अ लॉट ऑफ थिंग्स आर डिपेंडेंट ऑन दॅट टुडे. आणि पण म्हणून तुम्ही यू शुड सेल युअर सोल. यू कांट. There are so many people who are doing it, but again, it doesn't work for you in the long run. You have to find your journey. Is the only answer. माझ्याकडनं मी एवढंच सांगू शकते. I have a couple of questions, Harsh Jayari. First is, तू सांगितलंस की तुझं खूप मेथड ड्रिव्हन अप्रोच आहे. यू टेक लॉट ऑफ फीडबॅक, स्क्रिप्ट, स्क्रीन प्ले वगैरेसाठी. सो आणि इट्स प्रिटी लॉंग, कारण की तू सांगितलं 100 ड्राफ्ट्स वगैरे झाले. So, do you run out of patience? When do you decide by your gut feeling ki I have to start working on this and it's taking too long? That is one. And the other question I have is ki oftentimes you have everything on paper ki हे माझे शॉर्ट्स आहेत, आता मी इकडे या लोकेशनला जाऊन शूटिंग करणार आहे. बट आफ्टर गोईंग देअर तुला असं वाटलं की आता मला लॉंग शॉट घ्यायचा आहे वगैरे. सो मे बी लोकेशन प्रेफरन्स चेंज होईल, किंवा आय वॉन्ट टू चेंज द डायलॉग्स, किंवा I want to put another camera here. So again, it's process versus gut feeling. When do you choose what? And tell us some of your experiences about it. So, long question. I'll have to base it out. So basically, the first part. Sorry, one second. First part, what was the question, sir? It's a long process, method-driven approach to the feedback. So how do you decide ki ata this is enough? I have to start working. Okay. So firstly, to test. मी करतो ती टेस्ट दी स्क्रिप्ट विथ डिफरंट पीपल. आणि माझं तरी असं काही नाही की मी 3 महिने हा पेज लिहिलाय, आय एम रेडी टू टेअर इट ऑफ इफ इट्स नॉट वर्किंग राईट नाउ ॲट दिस मोमेंट ॲट दिस स्टेज. अँड दॅट माइट इवन चेंज वाय आय एम वर्किंग विथ द ॲक्टर व्हेरी क्लोजली. ती जर्नी असेल प्री प्रोडक्शनची, तेव्हा जर मला वाटलं की अरे मे बी बिकॉज वन्स यू हँड ओव्हर द स्क्रिप्ट टू द ॲक्टर स्टार्ट्स लिव्हिंग द कॅरेक्टर अँड इट्स बियॉन्ड वॉट इज रिटन ऑन पेपर. सो दे स्टार्ट देअर ओन जर्नी. And that is beyond what director is thinking, because now they're thinking about त्यांचा past काय असेल, त्यांचा future काय असेल, आणि how they're living, they're breathing the character. If they are like deeply involved with the film. If you're dealing with an actor who is just reading it in Vanity Fair, then they'll just approach it surface level. पण आता तुझी ती script आहे, which has been vetted through so many people. I think that's a good point to stop, because म्हणजे I had like I had watched an interview where this brilliant painter, he felt one night ki I want to make the most amazing painting of the entire universe. And he's already great. So त्या दिवशी तो रात्री बायकोला सांगतो की अरे तू जेवून घे, मी जेवणात आहे. आणि his painting was already great. So he kept working on it. आणि सकाळी तो उठला, he just slept next to the painting. सकाळी तो उठला आणि he just ruined it. So basically, he overworked and so you have to understand where your sweet spot. Technically कळून जाईल. म्हणजे आपण एक स्ट्रक्चर मध्ये स्क्रिप्ट लिहितो. आता स्ट्रक्चर म्हणजे ऍक्ट 1, ऍक्ट 2, ऍक्ट 3 हे बेसिक झालं. बट देयर आर सो मेनी डिफरंट टाइप्स ऑफ स्ट्रक्चर. तर स्ट्रक्चरने आपल्याला कळून जाते की आपली वेल स्ट्रक्चर्ड फिल्म आहे काय. इफ आय हॅव टू गिव्ह एन एक्झाम्पल, जुरासिक पार्क इज अ परफेक्टली स्ट्रक्चर्ड फिल्म. मिड पॉईंट मध्ये एक्झॅक्टली तुला जे पाहिजे स्ट्रक्चर प्रमाणे ते तुला मिळणार. आता एका पॉईंट नंतर यू हॅव टू फॉरगेट द स्ट्रक्चर अँड यू हॅव टू सी इफ इट्स ह्युमनली वर्किंग ऑर नॉट. Because audience is never going to understand the structure. They're going to just feel it, right? So you will get that conviction. If you're directing, you will get the conviction. As a screenwriter, you have to hand over. You don't need to write the camera angles. If I'm just doing screenwriting, I never write the camera angles. That's not the rule. That's the rule. You should never write camera angles. Let the director decide. But when you are a director, at some point you will get the conviction that this is at the best
and you will get that feedback, intuitively मिळेल. And you'll also have to understand who you're talking to. हे 5 वर्षात मला असा एक्सपिरियन्स आला की maybe I was talking to the wrong people. Because some actors were telling me to change the character arc for their own benefit. Which I realized after some point, what am I doing? And my producer, he's like just any other producer. म्हणजे one actor, I'll not take the name, he said कि यार script मध्ये खूप loopholes आहेत. You have to fix it. My producer calls me at night and he's like, Harsh, we have to change the script, we have to do this, we have to. Next morning, Shefali Shah said, it's a brilliant script. And he's like, it's a brilliant script. So that's how producers are. They are very, because they don't study screenwriting, right? त्यांना फक्त numbers कळतात. So they start losing their confidence immediately. त्यामुळे सैयाराचा हा म्हणजे you have been working for a film for 3 years, 4 years. This film just popped up of nowhere. उद्या दुसरी कुठली film असेल. By the time your film releases, that trend has changed. There is another film which is. So you have to have that conviction where to start, where to stop. But you have to go through the grind. When there is No shortcut. there is no shortcut. But there are some exceptions. But that is आता कंटाळा आहे, राईट? डिरेक्टर नेव्हर ऑन द स्क्रिप्ट. त्याने स्क्रीन रायटरला बसवलं बाजूला आणि तो बोलत गेला आणि तो काहीतरी लिहित होता. आणि त्याच्याकडे प्रॉपर स्क्रिप्ट पण होती, म्हणजे कन्व्हिक्शन होतं एका सिनेमाचा. And I'm not saying that's the best film. But he created something which worked. He knew the process. He knew what he has to create. But in most cases, you have to get the script to a level where you feel, and you should get enough support from your producers. Yes, you should have that understanding with that. So do you keep working on multiple projects simultaneously? Currently, the progress would be slow, एक feedback loop असेल. I mean, to run your house, yes. Yeah, I do screenwriting. I started as a screenwriter. I do screenwriting, but I do cinematography as well. Because that gives me an opportunity to work with some amazing people. I'm not very hard about कि मला directors करायचे प्रत्येक project. There are some projects I do cinematography. There are some projects I do just screenwriting. There are some projects I do editing. So I just keep myself open in a way that gives me an opportunity to work with so many different people. Don't you get distracted, like, themes are different, like, No. Well, in fact, I think right now, I've been editing for 3 months. I just want to go to the set now. Because I'm like feeling very claustrophobic. 4 months में घर तो बाहर है. When I'm writing, I'm sometimes writing for 6 months. And that's why now I've started working with co-writers. Because you have someone to bounce. Otherwise, it's a very lonely process to write for an entire year in a house. स्क्रिप्ट मतलब विचारायचं होतं मी मधला आता त्या अनुषंगाने की एक गोष्ट म्हणजे हाऊ डू यू प्रोटेक्ट युअर आय पी. एक प्लॅगियरिझमचा प्रॉब्लेम आहे बिकॉज अगेन टाईम टू मार्केट आहे. असं हाऊ डू यू डू दॅट आई तुम्ही काही असं व्हर्जन कंट्रोल सिस्टम फॉलो करता हा सो दॅट द ओरिजिनल मेसेज इज मार्क्ड. सो आय वुड से म्हणजे प्रोटेक्ट करायचे आहेत डिफरंट वे. SW आहे इंडियामध्ये, WG आहे US मध्ये. बट फील फ्री टू पिच युअर आयडियाज, पिच युअर स्टोरीज. Because the chances of your film ever being copied are less than film ever being made. Wow, well said. Don't think about getting the idea and सांगितले चोरली. If you have a script written and if you narrate the idea to someone, ते कोणी चोरू नाही शकत. तुमच्याकडे ते आहे पण ते रजिस्टर करा. SWA मध्ये करा इंडियासाठी, WGA मध्ये करा US मध्ये. आणि it's $25 for registering in US. इंडियामध्ये 3,500 काहीतरी आहे. You become a member and you register. Talking about your cinematography, I see a camera. Can we talk about it? Yes, please. I have also been reading. So मला अभिनेत्याने रिक्वेस्ट केली की like if I can get the camera. So basically this camera is used in adolescence. Adolescence जर तुम्ही जी सिरीज बघितली असेल वन टेक मध्ये शूट केली. आणि I want to talk about a little bit about the idea of collaboration. म्हणजे आपण असं often times when we start progressing in this field, we start feeling that we have reached to a level. I know my stuff very well. आता adolescence या सिरीज मध्ये तो सिनेमॅटोग्राफर होता. He had a discussion with the director that we have to shoot the entire episode one take without any cuts. And that is very difficult. I mean, there is a film called Birdman, which seems like one take, but they have invisible cuts in that. But this is a film entire episode which is shot in one take. So that टीमचा जो ग्रिप होता, ग्रिप म्हणजे आपल्या रायटिंग डिपार्टमेंट मध्ये. Now, similar thing happened in the Warfare. Warfare was shot with one camera, which was the Ronin 4D, and I think it was shot with multiple cameras, but they used the Ronin 4D. There was another Civil War.
Civil War had all the money in the world. They had Sony Venice, they had like some of the most expensive cameras in the world, but this camera served the purpose for that. And one of the reason was ki Steadicam operation is very expensive. You're dealing with big, huge cinema cameras, which needs to be balanced. And त्याला तुम्ही gimbal वगैरे नाही करू शकतात, पण ते खूप फिनिकी होऊन जातं एका सेटवरती. सो त्याला तुम्ही Steadicam वरती करणार तर USच्या कॉस्ट you're talking about $2,000 per day for Steadicam operation, and which becomes very expensive for a tight budget film. So this is able to do that because थोडक्यात मी सांगतो. So basically if you see this, what they have done is they usually आपण अख्खा कॅमेरा गिम्बल वरती टाकतो, right? They have made a gimbal inside the camera. So now what is happening is now just the sensor is balanced. So if they call it chicken head camera for a reason, because you see this, Looks like right? So no, even if someone is running, and there are a lot of running shots in Adam Seas, right? So running shots मध्ये camera is balanced as if a steady camera operator is balancing it. Even in Civil War, there were similar things. That Bond मध्ये literally they were using 4 cameras, and some of the actors were actually, they were not actors, they were actually cinematographers. They were wearing the clothes and they were running on the field and shooting those war scenes. So, and there's another way to just literally dismantle this part, get it offline, so that you can use it on jet crane. So there are endless possibilities. So again, idea of product creation, right? It came from someone who is not expected to suggest something. I see. Straight to the point. So it takes manual lenses and everything. So we have anamorphic lenses right now. So I think 10 to 15K. But of course, if you keep adding things, that just gets expensive. Yeah. One follow-up question. In terms of writing your screenplay, do you feel AI is impacting your field in any way? म्हणजे पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल, किंवा मला ह्या गोष्टीचे गिव्ह मी 5 डिफरंट एंडिंग्स बेस्ड ऑन these lenses at the previous data points, आणि त्यांचं काय बजेट होतं, काय शूट झालं, किती रिव्ह्यू झाले, and churn that and give me something about my film. असं Are you a screenwriter or you're an actor? I'm an actor. Actor, okay. So if you are a screenwriter, right? I would say, I think James Cameron recently said, use AI as a part of the process. Don't use it to create art. Because your human mind works in such a way ना, तुला जर AI कडून एखादं प्रोडक्ट मिळाला ना, your mind will stop working. But how do you avoid that? What I mean, that have to, because see, if it's a part of your process, right? आता Arijit Singh uses AI, but he uses AI as a tool to, as a part of his process. तर समजा तरी क्रिएट करायला सॉन्ग सुरू केलं, his mind will stop working. The writingच्या पार्टमध्ये writing is so such an intuitive process. It's writing based on your own experience. आता तुम्ही जर तो स्वतःचा एक्सपिरियन्सच किती करायला सुरू केला आणि AI कडून ती इन्फॉर्मेशन आणायला सुरू केली, युअर माइंड विल स्टॉप थिंकिंग, अँड दॅट इज द बिगेस्ट एनिमी फॉर एनी रायटर. सो आय वुड पर्सनली स्टे अवे. म्हणजे आय वुड डेफिनेटली गेट आयडिया. आय यूज AI. आता माझी फिल्म इज अबाउट 1980s. सो मला माहिती करायचं होतं की 1980s मध्ये तो कॅरेक्टर मिक्सर कुठं वापरला होता. आय डिडंट एक्झिस्ट ॲट द टाइम. सो तो मिक्सर कुठं वापरला होता मला AI कडून माहिती पडली. तो रिसर्चसाठी डेफिनेटली खूप हेल्प होते आणि इट्स इनक्रेडिबल. बट फॉर आयडियाज, I mean, as a screenwriter, you have your human brain. I mean, that is the most powerful tool. Human touch पण आहे. For example, like I'm an IT professional, so email writing they use nowadays Copilot. Those mails are so monotonous now. आणि म्हणजे आधी जर कोणाकडनं मेल राहता त्याची एक पर्सनल लँग्वेज असायची अँड हाऊ वी यूज टू ऑर शी यूज टू स्पीक. तर ते त्याच्यामध्ये टोन वी यूज व्हेरी नाव मी वाचायला पण आम्हाला होत नाही ते ईमेल्स. इट्स लाईक स्ट्रक्चर्स. Exactly. आणि आता this is again, I peak की now, I think next 4-5 years, means everything is going to look so perfect that we are going to start looking for imperfections. Even AI songs are actually sounding so perfect, right? People will start. आपण एखाद्याचं गाणं ऐकतो, we are still going. आता I have LP record base. त्यात फक्त 5 गाणी वाजतात. त्याला तुम्हाला परत फिरवायला लागतं. आणि there's a different value for that. तेच तुम्ही आपण युट्यूबवरती बघतो, सो आपण काम करता गाणं ऐकतो, आम्ही सगळं ती व्हॅल्यू येत नाही. सो आय थिंक दॅट टाइम माय कम बॅक वेअर पीपल, आता माय सन इज 5 years old. बाय द टाइम ही गोज टू स्कूल,
he'll start getting overwhelmed by but he has stopped using his phone very. फॉर एक्झाम्पल मोबाईल्स आधी आपल्यासाठी नंबर्स वगैरे पाठ असायचे इन अ चाइल्ड आता आपला स्वतःचा पण नंबर घरात लोकांना माहिती असतो व्हॉट्सअप ना. I have a question for both of you. If we hear a lot about like actor-director relationships, can I understand you talk more about DOP-actor relationships, like how the performance changes when you're like capturing a What I scene? was considered. I'm reading also. Again, एक गुड इंडिव्हिज्युअली बी देते पण माझ्यासाठी माझ्या प्रवासात जितका दिग्दर्शक महत्त्वाचा ठरलाय तितकाच किंबहुना जास्ती DOP महत्त्वाचे ठरले आमचे. सो मी येस्टरडे ऑल्सो आय वॉज टॉकिंग अबाउट दिस. आय स्टार्टेड आउट वेन आय वॉज 70 आणि मी आत्ताच्या आपल्या चर्चेमध्ये खूप टेक्निकल ह्याच्यात गेले नाही, बोलले नाही, पण ते तुम्हाला शिकावं लागतं. तुम्हाला ती प्रोसेस समजून घ्यावी लागते, तुम्हाला एडिटिंग समजून घ्यावं लागतं. मग मला जमतं का, मी बसून करू शकेन का, नाही, पण ते कसं होतं हे मला कळलं पाहिजे सो दॅट आय एम एबल टू डिलिव्हर अ प्रिसाईज परफॉर्मन्स. मला दिग्दर्शनाचे इतकं इतकं विजन नसणार आहे की मी किती करायला पाहिजे, कुठे थांबायला पाहिजे, हे मला ऑफकोर्स ही त्यांच्याकडनं गायडन्स घेतच करायला लागतात. पण मला असं वाटतं की एस्पेशली इन सिनेमा ॲज अ मीडियम तुम्ही दिसत असता, पीपल सी यू. सो मी कशी दिसते आणि कशी म्हणजे चांगली किंवा वाईट हा मुद्दा नाही, पण मला एखादं इमोशन डिलिव्हर करत असताना मी ते डिलिव्हर करण्यासाठी सगळ्यात परफेक्ट अँगल काय नाही. आणि माझा प्रत्येक DOP तुम्हाला एवढा वेळ देऊ शकत नाही. आता इट इज प्रॅक्टिकली इम्पॉसिबल. वेन आय स्टार्टेड आउट, आय एम टॉकिंग अबाउट दिस लाईक आय एम एन्शियंट बट आय एम नॉट. पण वेन आय स्टार्टेड आउट पीपल हॅड अ लिटल मोर टाईम. दे कुड गिव्ह मी दॅट काइंड ऑफ टाईम अँड इन्फॉर्मेशन वेन एव्हर आय नीडेड. आता थिंग्स आर सो फास्ट, एव्हरीथिंग इज ऑन द क्लॉक, इट्स अ 12-hour shift, इट्स टू टाईट. पीपल डोंट हॅव दॅट काइंड ऑफ टाईम. बट आय वॉज फॉर्च्युनेट इनफ की सुरुवातीच्या काळात मला अगदी मी काल पण की हा लाईट इथे का ठेवलं आहे, त्यांनी आत्ताच्या या फ्रेमवर काय फरक पडला आहे, किंवा मी कुठल्या अँगलमध्ये उभी राहिले तर आत्ता मला जे इमोट करायचे ते सगळ्यात बेस्ट होईल. इतके बारकावे मला माझ्या DOPsने सांगितलेले आहेत. आणि दॅट हॅज हेल्प मी अंडरस्टँड हाऊ आय लुक ऑन अ स्क्रीन. मग एखादा इंटेन्स सीन डिलिव्हर करायचा असेल तर मग मला त्याच्यासाठी वेगळा विचार आता नाही करावा लागत की मी कशी बसू किंवा इथून माझ्या डोळ्यातले अश्रू दिसणार आहेत का नाही, ह्याचा आता मला विचार नाही करायला. कारण मला सुदैवाने तेव्हा तितकी मदत, तितकं गायडन्स मिळालं. आणि मला असं वाटतं की ॲज ही सेड, दिस इज अ टीम वर्क प्रॉडक्ट. यू कॅन नॉट वर्क बाय योरसेल्फ. यू हॅव टू हॅव अ गुड इक्वेशन विथ. And no one teaches you that. Actors should also take screenwriting classes because the most actors have spoken to, they don't understand what is a good script, what is a bad script. And it's a very difficult thing unless you you have been working for 15 years, you can now recognize, but it's very difficult. And that's where you see a film where you feel, yeah, he or she is such a brilliant actor, why did she even work in this film? Because they don't know if the film is going to work or not. But if it's all written and if you feel that you have the right director on board, film will do well. I think we spoke about screenwriting, but तुझा ह्याच्यावर गेला DOP आहे ना. So I feel ना की DOP, director and actor, it's a very collaborative process. So आता तुला you'll have to, of course, talk to a director whether what he feels about the vision. DOP will give his point of view. Actors sometimes also give their point of view. And some of the most brilliant actors, Marlon Brando, if you see, he used to understand how camera works, how camera moves, and they used to act for the camera. So there is always a stage for an actor where you have to forget that camera exists in front of you. That stage comes. But there is a stage beyond that where you read the camera movements and camera reads your movements. Well, sometimes I do plan for a shot, but sometimes I leave it, as a cinematographer, I leave it to the actor, and that actor leads me. Karan, there was a point where I started analyzing things and I realized that every film has mid-wide close-up, mid-wide close-up, mid-wide close-up. So now I can take a shot from La La Land, I can put it in some other film and it will fit fine.
Because they're only midway to the midway closer, right? But then where is your point of view as a director? Then you can give the script to an assistant director and he can direct the rest of the film. कारण shortlist ready आहे, shot ready आहे, scenes ready आहे. कोणीही जाऊन करू शकतो direct the scene, right? But if you have a brilliant actor on board and if she can deliver a one take, then why not take advantage of that actor? That's why film schools मध्ये पण still you will see references of car chase. No Country for Old Men. If you've not seen, watch that film. There is a gas station, a scene where camera stays still on tripod for minutes, and you don't have to use jib crane. But sometimes, आता जे काही फिल्म मला असं वाटतं की it's more of TikTok. The camera is moving on jib crane. Why is it moving? To make things interesting. But if your actor is performing so well, you don't have to do that. तुम्हाला तिकडून कॅमेरा इथपर्यंत आणण्याची गरजच नाही. The reason I asked it is because की actors आणि directors ना खूप वेळ मिळतो एकमेकांबरोबर. But the closest person to an actor on set is a DOP Yeah. who's literally capturing. So, Yes. No, I just want to sort of add to this. I completely agree with him. आता मी स्वतः शिकले नाहीये हे सगळं, पण मी म्हटलं तसं आता या 15 वर्षाच्या प्रोसेसमध्ये आय हॅड टू अंडरस्टँड हाऊ थिंग्स वर्क. You cannot ignore everything else. As an actor, especially in today's times, your life cannot be humanity and and here again, it's not about the personal equation you share with that person. It has got to do nothing with it. It is the interaction that you have on set. As he said, त्या त्रयीमध्ये, त्या तिघांमध्येही हे अंडरस्टँडिंग पाहिजे की आत्ता कुणाचं ऐकणं गरजेचं आहे, कुणाला प्राधान्य देणं गरजेचं आहे. अर्थात director is the captain of the ship, I agree. But I have been fortunate enough to work with directors also who leave it to the DP and the actor. की माझं काम झालंय, मला काय हवंय हे मी दोघांना समजावून झालंय. I want to see what is created out of this. Which is why it becomes important to understand what is being done right now. कॅमेरा आहे, हा मला शूट करताय, त्याच्या टेक्निकल टर्म्स मलाही अजून आजतागायत माहिती नाहीये, पण ते काय करण्याचा प्रयत्न करतायत ह्याच्याकडे माझं लक्ष असणं गरजेचं आहे. ॲज ही सेड, आफ्टर अ पॉइंट, बिकॉज देर आर सो मेनी थिंग्स दॅट आर हॅपनिंग, आय एम लुकिंग आफ्टर द इमोशन दॅट आय हॅव टू डिलिव्हर, आय एम लुकिंग ॲट माय बॉडी लँग्वेज, आय एम लुकिंग ॲट माय पोझिशन्स. मला खूप डीपीजने खूप माझं कौतुक केलं की you listen to us when we are telling you that this is your position, because it messes the entire shot if you're not in place. And again, these are a few things that, again, I'm not sure if film schools teach you, but this is something that you will learn only on set. कारण तुम्हाला माहितीये तिथे जर तुम्ही गडबड केली तर प्रोड्युसर आहे मागे, तिथे उभाच आपल्याकडे बघत असतो की या ग्लिचेसमुळे जर रिटेक्स होत असतील तर इट्स अ प्रॉब्लेम. देन अगेन ह्याच्या इक्वेशन मध्ये डीओपी का उपयोगी पडतो. आज मला जर पहिल्या सिनेमाच्या वेळेस कोणी सांगितलंच नसतं की पोझिशन म्हणजे काय, किंवा इथे यायचं, हा मार्क असतो तुमचा, किंवा लाईट इथे का आहे, ऍज आय सेड, मला हे जर कोणी सांगितलं नसतं तर मला कळलंच नसतं, मला त्याचा इम्पॉर्टन्स कळणार नसता. सो अगेन, ऍज आय सेड, आय फील लाईक इट इज प्रॉबब्ली ऑन सेट, म्हणजे जेव्हा तुम्ही तयारी करत असता तेव्हा तुमच्या दिग्दर्शकाची असलेलं इक्वेशन किंवा त्याचं अंडरस्टँडिंग तुम्हाला कळणं हे खूप महत्वाचं असतं. पण सेटवर आल्यानंतर ह्या गोष्टी जास्ती महत्वाच्या ठरल्या जातात, कारण इमोशन्स डिलिव्हर करणं आणि ह्याची चर्चा तुमची खूप काळ चाललेली असते. तुम्ही डीओपीला डायरेक्टली जाऊन सेटवरच भेटता. ऍक्टर आणि डीओपीचं खूप कमी वेळेला असे कोलॅबोरेटिव्ह डिस्कशन्स असतात इनिशियली बिफोर यू स्टार्ट शूटिंग. सो तुम्ही सेटवरती गेल्यानंतर तो कॅमेरामन काय आहे, तो कशा पद्धतीने काम करतोय हेही महत्वाचं ठरतं. फॉर एक्झाम्पल, आता मी झोंबिवली सारखी फिल्म शूट केली, वी नेव्हर हॅड अ कॅमेरा स्टँडिंग स्टिल इन अ प्लेस. ही ऑलवेज वॉज रिग्ड डीओपी, आणि ही ऑल्सो हॅड टू अंडरस्टँड द फ्रेन्सी दॅट वी वर वर्किंग इन, आणि वी ऑल्सो हॅड टू अंडरस्टँड हिज डिफिकल्टीज. आम्ही इकडे तिकडे सैरावैरा पडणं अपेक्षित होतं, पण आम्ही जर त्या कॅमेऱ्यात दिसलोच नाही तर काय होतं. So for that you need to understand how is that thing function. आत्ता काय फ्रेम आहे, किती फ्रेम मध्ये मी दिसणार आहे, आणि हे इतकं तुम्ही सेटवर गेल्यानंतर ही नाही चर्चा होत की आता म्हणजे ही आम्ही लेन्स वापरतोय, इतका क्लोज मेड बाय व्हॉटएव्हर द शॉट इज. हे तुम्हाला लक्ष ठेवायला लागतं ऍज अन ऍक्टर. काय चाललंय, कुठली लेन्स लागली, तुम्ही किती दिसणार आहात, तुमच्याकडे किती स्पेस आहे. म्हणजे इमोटिंग हा एक भाग झाला,
जे मी कायम म्हणते की मला कथकमधनं त्याचं ट्रेनिंग मिळत गेलं, पण फिल्म मेकिंग इज अ डिफरंट बॉल गेम ऑल टुगेदर, which you either will get a little bit of a training at a film school or on set. So experience is your best teacher. Yeah, that's why at some point there is enough communication की तुमची ब्लॉकिंग काय असेल, राईट? सो कारण त्याने खूप फरक असा पडतो की कारण एका सिनेमॅटोग्राफरने तुमचं फिल लाईट प्लॅन केलेलं असतं, शॅडोज प्लॅन केलेले असतात, थोडेसे 2 स्टेप इकडे पुढे मागे झाले तर दॅट कॅन चेंज. आणि फॉर एक्झाम्पल इन अ फिल्म लाईक नीरजा, राम माधवानी व्हॉट ही डिड इज ही इन्स्टॉल लाईट्स इन द प्लेन, इन्स्टॉल ब्लॅक्स, इन्स्टॉल हायलाइट्स इन द प्लेन इन अ वे दॅट ऍक्टर्स गेट फुल 360 मोबिलिटी. नाहीतर तुम्हाला ऍक्टर्सना सांगितलं असतं की इथे बघू नको कारण तुझ्या चष्म्यामध्ये लाईट दिसते, सो दे आर टोल्ड टू अवॉइड अ पर्टिक्युलर अँगल. बट ही डिड अ सेटअप इन सच अ वे अँड दॅट सेटअप टू इन 20 days ते लाईट कन्स्ट्रक्ट करायला. युजली आपण 45 minutes, 1 तास लाईट कन्स्ट्रक्ट करतो, बट ही टूक 15-20 days to construct that because he wanted to give the actors full 360 mobility, and that's a huge thing for any actor because now they don't have to think it in their head, but you won't have that flexibility in every film, you won't have that money in every film, so every film will have its own treatment and that is a collaboration between both the actor and the director. थँक्यू. घड्याळकडे बघताय काय थँक्यू सो मच. आणि वंडरफुल गिव्हिंग दिस इन्साइट्स आणि खूप फायदा झाला असेल. आय एम शुअर दिस ग्रेट सेशन. थँक्यू. हॅव फन. Thank you so much.